हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. कोणत्याही एक्झाममध्ये अगदी कन्फर्म येणारा घटक म्हणजे आपला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. मित्रांनो, हा थोडा इनफॉर्मल टॉपिक आहे. जनरली ज्या ठिकाणी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर काहीतरी संभाषण करत असतो त्याला आपण डायलॉग असं म्हणतो. तर जनरली ते डायलॉग ज्यालाच आपण मराठीमध्ये कथन असं बोलत असतो. मग हे जे कथन आहे हे जनरली आपल्याला एका विशिष्ट प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे स्ट्रक्चरमध्ये या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे. तर जनरली एक अशा प्रकारचा टॉपिक आयोग जनरली कंपल्सरी तुमच्या एक्झाममध्ये विचारत असतो. म्हणजे जे कथन असतं ज्याला आपण स्पीच असं म्हणतो, हे जनरली दोन प्रकारामध्ये मोडलं जातं. तर एका प्रकाराचं रूपांतर तुम्हाला दुसऱ्या प्रकारामध्ये नेहमी करण्यासाठी सांगितलं जातं. मग त्या अनुषंगानं हा एक टॉपिक आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. हा थोडा इन्फॉर्मल आहे, म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्याबरोबर संभाषण करत असतो. त्यामुळे इन्फॉर्मली याला मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. इवन आपण थिअरी लिहित असतो, काही थेसिस लिहित असतो, त्यावेळेससुद्धा याचा एक रोल अत्यंत इम्पॉर्टंट असतो. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळं डिटेल्स आपल्याला पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा दोन भागांमध्ये समजून घ्यायचं आहे. चला लेक्चरला सुरुवात करूया. जनरली देअर आर 2 वेज इन विच वी कॅन रिपोर्ट समवन्स वर्ड्स. आपण जे काही बोलतो हे दोन प्रकारे आपण बोलत असतो किंवा आपल्याला मांडता येत असतं. मग जे मांडलं जातं ते जनरली दोन प्रकारामध्ये असतं. त्याला एकाला बोललं जातं डायरेक्ट स्पीच, ज्याला आपण म्हणतो प्रत्यक्ष कथन. म्हणजेच काय, ज्यामुळे एखादा जो वक्ता आहे म्हणजे जो स्पीकर आहे त्याचं बोलणं जसंच्या तसं जर मी सांगितलं, म्हणजे मी डायरेक्टली तुमच्याबरोबर बोलतोय, बरोबर आहे की नाही. आता मी जर माझ्याविषयी बोलत असेल तर मीच म्हणणार आय. मग मी जर डायरेक्टली जर तुमच्याबरोबर बोलत असेल, हे माझं डायरेक्ट स्पीच झालेलं आहे. काय झालेलं आहे, हे माझं तुमच्याबरोबरचं डायरेक्ट स्पीच झालेलं आहे. परंतु दुसरी एक मेथड आहे, त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट स्पीच, का जे अप्रत्यक्ष कथन आहे. म्हणजेच कसं, जो बोलणारा व्यक्ती आहे त्याचं जे काही बोलणं आहे ते ॲज इट इज, म्हणजे कोणताही बदल न करता समोरच्याला सांगण्याऐवजी त्याच्यामध्ये काहीतरी बदल केला जातो. काहीतरी बदल करून ते वाक्य मांडलं जातं. त्याला अप्रत्यक्ष कथन असं बोललं जातं. आणि हे दोन्ही फॉर्मॅट, हे दोन्ही स्ट्रक्चर हे आपण नेहमी वाक्यांमध्ये वापरत असतो. त्यामुळे एका वाक्य स्ट्रक्चराचं दुसऱ्यामध्ये रूपांतर करण्यासाठी आयोग एक्झाममध्ये प्रश्न विचारतो. त्यामुळे याच्यावर प्रश्न येतात कसे, हे सगळे थरली आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. प्लस हा मेन टॉपिक जे काही कोर कन्सेप्ट आहे ती पण या ठिकाणी आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहायची आहे. चला लेक्चरला सुरुवात करूया. जनरली तुमचं वाक्य एक डायरेक्ट स्पीचचं असतं आणि त्या डायरेक्ट स्पीचचं रूपांतर तुम्हाला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करण्यासाठी सांगितलं जातं. कधी व्हाईस वर्सा तुम्हाला वाक्य इनडायरेक्ट स्पीचचं असतं, त्याचं डायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करण्यासाठी सांगितलं जातं. म्हणजे कसंही जरी आलं तरी आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. त्या अनुषंगानं आपली कॉम्पिटन्सी म्हणजे अंडरस्टँडिंग झालं पाहिजे, समजून घ्या. त्यामुळे इथं कोर कन्सेप्ट शिका. ह्या टॉपिकचा स्कोप काय आहे ते समजून घ्या. याच्यामध्ये कोणकोणते रूल्स आहेत ते समजून घ्या आणि ते रूल्स वाक्यात कसे अप्लाय होतात हे काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला PYQ सॉल्व करताना खूप इझिली ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट होतील. चला या ठिकाणी पहिलं जे दिलेलं ते डायरेक्ट स्पीच. तर डायरेक्ट स्पीचचं जे वाक्य असतं मित्रांनो, हे दोन भागांमध्ये डिवाईड झालेलं असतं. या ठिकाणी बघायचं सी सेड. आता एक भाग असा आहे का तो स्वल्पविरामानं विलग केलेला आहे आणि तो असा भाग आहे का त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला नसतो. मग जो स्वल्पविरामाचा वेगळा भाग जो असतो त्याला आपण इंट्रोडक्टरी पार्ट असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? इंट्रोडक्टरी पार्ट. नोटीस करा. मग हा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे, ह्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये बोलणारा व्यक्ती कोण आहे ते तुम्हाला समजतं आणि बऱ्याच वेळा तो व्यक्ती कुणाबरोबर बोलतो हे सुद्धा समजतं. परंतु प्रत्येक वेळेला व्यक्ती ज्याच्याबरोबर बोलतो त्याचा उल्लेख या ठिकाणी असतोच असं काही नाही. पण ॲटलिस्ट बोलणारा, आता डायलॉग आहे म्हणजे कोणतरी बोलणारच आहे, सो व्यक्तीचा तुम्हाला उल्लेख होतो. 2 नंबर, तुमच्या वाक्यामध्ये इंट्रोडक्टरी व्हर्ब असतं. म्हणजे हे जे काही क्रियापद आहे डायरेक्ट स्पीचमधलं, तर ह्या क्रियापदाचा काळ खूप इम्पॉर्टंट असतो मित्रांनो. त्यामुळे ते वर्तमान काळात आहे, भूतकाळात आहे का भविष्य काळात आहे हे पाहणंसुद्धा गरजेचं असतं. मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल याचा उपयोग काय असतो ते. तुर्तास नोटीस करा, डायरेक्ट स्पीचमध्ये अवतरण चिन्हाच्या बाहेरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जे क्रियापद असतं त्याला इंट्रोडक्टरी व्हर्ब असं बोललं जातं. आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये बऱ्याच वेळा इथं सिंगल इन्व्हर्टेड कॉमासुद्धा देतात, पण मोस्टली डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे एक स्वतंत्र वाक्य असतं स्वल्पविरामाच्या व्यतिरिक्त,
जे स्वतंत्र वाक्य असतं त्याला बोललं जातं स्पोकन पार्ट. त्याला काय बोललं जातं? स्पोकन पार्ट. स्पोकन पार्ट म्हणजेच काय का डायरेक्ट स्पीचमधील वाक्यामध्ये जो व्यक्ती आहे, वक्ता आहे, जो स्पीकर आहे, तो जे बोलतो त्याचं बोलणं आहे असं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहून दिलं जातं किंवा मांडलं जातं किंवा एक्सप्रेस केलं जातं. याला स्पोकन पार्ट असं बोललं जातं. म्हणजेच ज्या वाक्यामध्ये स्वल्पविरामाने वाक्याचे 2 भाग विलग केले जातात. पहिला आहे तुमचा इंट्रोडक्टरी पार्ट आणि दुसरा आहे तुमचा स्पोकन पार्ट. असं जे वाक्य असतं त्याला डायरेक्ट स्पीच असं बोललं जातं. आणि हे जे डायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य आहे याच्यामध्ये जे स्वल्पविराम दिला जातो, याच्या जो डबल इन्व्हर्टेड कॉमा दिला जातो आणि हे जे वाक्य आहे ह्या वाक्याच्या प्रकारानुसार शेवटी पूर्णविराम, एक्सक्लामेटरी मार्क, इंट्रोगेटिव्ह मार्क वगैरे जे दिलं जातं हे पंक्च्युएशनमध्ये खूप ताकदीनं विचारलं जातं. त्यामुळे हे जे पहिलं जे वाक्य आहे याच्यामध्ये तुम्हाला मी अजून एकदा गोष्ट सांगतो का स्वल्पविरामाने एक भाग विलग केला जातो, तो कंपल्सरी केला जातो. भलेही हा भाग मी ह्या वाक्याच्या शेवटी जरी गेला तरी इथं स्वल्पविरामानंच तो विलग केला जातो, हे लक्षात ठेवायचं. आणि जो स्पोकन पार्ट आहे, बोलणारा व्यक्तीचं जे बोलणं आहे ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, डबल इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्याची सुरुवात ही नेहमी कॅपिटल लेटरनं होत असते. कारण हे एक स्वतंत्र वाक्य असतं आणि वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरनं करतो. आता इथं आय आलाय म्हणूनच कॅपिटल नाही, तिथं दुसरा कुठला जरी शब्द असता तरी बिगिन्स विथ कॅपिटल लेटर, नोटीस करा. आणि जिथे डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट होतो त्याच्या अगोदर त्या वाक्याचं पंक्च्युएशन मार्क तुम्हाला द्यावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे वाक्य विधानार्थी आहे, हे विधानार्थी वाक्य असेल तर पूर्णविराम दिला जातो. हे उद्गारवाचक वाक्य असतं तर एक्सक्लामेटरी मार्क दिला जातो. हे जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर इंट्रोगेटिव्ह मार्क दिला जातो. व्हॉटेवर जे काही पंक्च्युएशन आहेत ते वाक्य संपल्याच्या नंतर लगेचच द्यायचे आणि ह्या पंक्च्युएशनच्या नंतर बाहेर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचा. म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा जो कंप्लीट होतो तो कुठं होतो? पंक्च्युएशनच्या नंतर होतो, अगोदर नाही. मग एक्झाममध्ये पंक्च्युएशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू प्रश्न विचारताना काय करतात, या ठिकाणी बघा मी तुम्हाला दाखवतो. हे जे वाक्य आहे हे वाक्य असं लिहून घेतात, आधी डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करतात आणि नंतर त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह मार्क देतात किंवा एक्सक्लामेटरी मार्क देतात किंवा पूर्णविराम देतात. तर ही रचना चुकीची आहे. म्हणजे वाक्य दिल्याच्या नंतर अगोदर पूर्णविराम, अगोदर एक्सक्लामेटरी मार्क, अगोदर इंट्रोगेटिव्ह जे असेल चिन्ह ते द्यायचं आणि नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचा. तर हे तुम्हाला पंक्च्युएशनमध्ये खूप वेळा विचारलं गेलेलं आहे. येते का लक्षात? म्हणजे असं वाक्य असतं त्या वाक्याला काय बोललं जातं? डायरेक्ट स्पीच. मग अशा वाक्याचा इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना त्या वाक्यामध्ये मूलभूत काही बदल होत असतात आणि हे जे काय बदल आहेत हे तुम्हाला एक्झामसाठी विचारले जातात. सो हे बदल कुठले आहेत बघायचं. जे इंट्रोडक्टरी पार्ट आहे बरोबर आहे का, त्याचं रूपांतर तुम्हाला रिपोर्टिंग पार्टमध्ये करायचं आहे. काय? रिपोर्टिंग पार्टमध्ये. म्हणजे हा सब्जेक्ट आहे तो तसाच येणार आहे. हे जे इंट्रोडक्टरी व्हर्ब आहे याचं रूपांतर तुम्हाला रिपोर्टिंग व्हर्बमध्ये केलं जातं. कशामध्ये? रिपोर्टिंग व्हर्बमध्ये केलं जातं. हा पहिला भाग झाला. डबल इन्व्हर्टेड कॉमा किंवा जे पंक्च्युएशन आहेत हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये येत नाहीत, ते सगळे काढून टाकायचे. परत एकदा सांगतो, डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि जे स्वल्पविराम आहे हा इनडायरेक्ट स्पीचमध्ये येत नाही, तो काढून टाकायचा. आणि जे कनेक्टिव्ह आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एखादा कनेक्टिव्हचा वापर करायचा. आता हे जे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य आहे ह्या वाक्याच्या प्रकारानुसार तुम्हाला दॅट, इफ, व्हेदर, टू अशा काही कनेक्टिव्ह तुम्हाला घ्यावे लागतात. या ठिकाणी विधानार्थी वाक्य आहे सो दॅट या ठिकाणी कनेक्टिव्ह म्हणून घेतलेलं आहे. म्हणजे दॅटचा कनेक्टिव्ह म्हणून वापर करणं हा दुसरा बदल झाला. इथं आय दिलेला आहे बघा, सी म्हणजेच आय, म्हणजे इथं पर्सनल प्रोनाऊनमध्ये बदल करायचा. हा तिसरा बदल झालेला आहे. सी. यमिजारचं रूपांतर वॉज वेअरमध्ये झालं म्हणजे काळामध्येही बदल करायचा. बरोबर. ग्लॅड टू बी हिअर, हिअरचं रूपांतर देअरमध्ये केलं, धिसचं रूपांतर दॅटमध्ये केलं. म्हणजे या ठिकाणी पाचवा बदल आहे ॲडवर्ब ऑफ टाईम आणि ॲडवर्ब ऑफ प्लेस. त्यालाच आपण पॉइंटर वर्ड्स म्हणतो. याच्यामध्येही तुम्हाला बदल करावे लागतात. आणि नोटीस करा, इनडायरेक्ट स्पीचचं जे वाक्य बनतं हे नेहमी स्टेटमेंट बनतं. त्यामुळे डबल इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्याचा प्रकार कोणताही असला तरी इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्याच्या शेवटी फक्त आणि फक्त पूर्णविराम दिला जातो.
काय करायचं आहे, फक्त आणि फक्त पूर्णविराम दिला जातो, दुसरं कुठलंही विरामचिन्ह इथे ॲक्सेप्टेबल नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे अशी एक रचना बनते. हे 5 मूलभूत बदल आहे. यूज ऑफ कनेक्टिव्ह, यूज ऑफ रिपोर्टिंग वर्ब, वाक्याच्या प्रकारानुसार रिपोर्टिंग वर्ब बदलतं. पुढे तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून कनेक्टिव्ह वापरायचं आहे. पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल करायचा आहे, काळामध्ये बदल करायचा आहे, ॲडव्हर्बियल ऑफ टाईम आणि प्लेसमध्ये बदल करायचा आहे. हे जे 5 मुख्य बदल आहेत हे तुम्ही किमान आपल्या नोट्समधून 2 ते 3 वेळा वाचून काढा, समजून घ्या, जेणेकरून हे तोंडपाठ झाले पाहिजे. हे एकदा कळलं ना तर मित्रांनो टॉपिक खूप सोपं आहे. येतं लक्षात? तर इथपर्यंतचं काही डाऊट आहे कोणाला, विचारा काय असेल तर. येस. आता बघा, डायरेक्ट स्पीचमधील जे वाक्य आहे त्याच्यामध्ये इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना मी आत्ता जे तुम्हाला दाखवते 5 बदल आहेत. ते 5 बदल कसे आहेत त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. तर पहिला जो बदल आहे चेंज इन रिपोर्टिंग व्हर्ब, म्हणजे इंट्रोडक्टरी व्हर्बचं रूपांतर रिपोर्टिंग व्हर्बमध्ये जेव्हा केलं जातं तेव्हा कशी रचना बनते ते या ठिकाणी बघा. तर मित्रांनो, डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं जे वाक्य असतं, हे जे डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य आहे त्याच्या प्रकारानुसार, प्रकार म्हणजे कोणते, विधानार्थी वाक्य म्हणजे स्टेटमेंट, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, वाक्याच्या प्रकारानुसार तुम्हाला या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब बदलावं लागतं. नोटीस करा, इव्हन काळानुसारही त्याच्यामध्ये बदल होतात. पण पहिलं बघायचं स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजेच ॲफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह, म्हणजेच विधानार्थी वाक्य जर डबल इन्व्हर्टेड कॉमात असेल तर रिपोर्टिंग वर्ब बनून से, टेल, असर्ट, स्टेट, अफर्म, अनाऊन्स, प्रपोज असे तुम्हाला वापरले जातात. पण 2च कॉमन आहे, ते म्हणजे से आणि टेल. ह्या दोघांचा वापर मोस्टली केला जातो. नोटीस करा. मग जर वाक्य भूतकाळात असेल तर सेचं सेड करा, टेलचं टोल्ड करा. ठीक आहे, समजून घ्या. दुसरी गोष्ट, जर तुमचं वाक्य रिक्वेस्ट असेल, रिक्वेस्ट म्हणजेच आज्ञार्थक वाक्य, काय होतं, आज्ञार्थक वाक्य, मग तुम्ही या ठिकाणी रिक्वेस्ट हाच रिपोर्टिंग व्हर्ब वापरू शकता. बेग म्हणजे क्षमा याचना करणे हे पण म्हणू शकता. प्रे म्हणजे प्रार्थना करणे, म्हणजे याच्यातलं एखादं क्रियापद तुम्ही वापरू शकता. कमांड, कमांडला सुद्धा आज्ञार्थक वाक्यच बोललं जातं. एखाद्याला आपण जे आज्ञा देतो हे सुद्धा आज्ञार्थक वाक्यात येतं. मग याच्यामध्ये तुम्हाला कमांडेड, ऑर्डर, आस्क, टेल याच्यातलं एखादं हे व्हर्ब तुम्हाला या ठिकाणी निवडावं लागतं. आणि जर तुमचं वाक्य प्रश्नार्थक असेल, डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य जर प्रश्न, हे पाठ करायचं बरं का, प्रथम तर तुम्हाला सांगतो. म्हणजे हा जो छोटासा चार्ट मी नोट्समध्ये दिलेला आहे ना तो काळजीपूर्वक समजून घ्यायचा. कारण हे एकदा कळलं ना मित्रांनो, काही सेकंदात प्रश्नांची उत्तर येतात. कारण मी जवळपास 80-90 प्रश्न मी सॉल्व्ह करून दाखवले तुम्हाला PYQमध्ये. त्या सगळे प्रश्न ज्या तुम्ही लेक्चर ऐकाल ना त्यात तुम्हाला एक गोष्ट जाणवली, आता काही राहिलंच नाही याच्यामध्ये, इतकं ॲक्युरसी तुमची याच्यामध्ये येणार आहे. फक्त त्याच्यासाठी तुमच्याकडनं काय रिक्वायरमेंट आहे का तुम्ही हे रूल्स वाचून घ्या. ठीक आहे. सो या ठिकाणी दिलेलं आहे आस्क, एन्क्वायर्ड, क्वेश्चन, वॉन्ट टू नो याच्यातला एखादं रिपोर्टिंग व्हर्ब वापरायचं. जनरली प्रश्नार्थक वाक्यासाठी सर्रास आस्क वापरलं तरी चालतं. काय, सर्रास आस्क वापरलं तरी चालतं, पण कधी कधी अर्थानुसार एन्क्वायर्ड, क्वेश्चन किंवा वॉन्टेड टू नो असं एखादं रिपोर्टिंग व्हर्ब वापरावं लागतं. जर तुमचं वाक्य जर एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल, या ठिकाणचं डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य जर एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल तर जनरली याच्यामध्ये एक्सक्लेम हा कॉमन रिपोर्टिंग व्हर्ब घेतला तरी चालतो. कधी कधी अर्थानुसार क्राय, शाऊट, रिमार्क, वंडर्ड याच्यातलं एखादं रिपोर्टिंग व्हर्ब तुम्हाला जनरली घेता येतं. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे रिपोर्टिंग व्हर्ब दिलेले आहेत, तुमच्या वाक्यानुसार तुम्हाला निवडायचं आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, हे तुम्हाला कळलं. 2 नंबरचा जो बदल आहे यूज ऑफ लिंकर्स किंवा कनेक्टिव्ह. तर ज्या ठिकाणी आपण हे वाक्याचे 2 भाग जे असतात हे स्वल्पविरामाने विलग करतो, पुढे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्य घेतो, तर डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना हे डबल इन्व्हर्टेड कॉमा असेल किंवा हा स्वल्पविराम असेल यांना काढून टाकायचं आहे. मग जर हे वाक्याचे 2 भागात स्वल्पविरामाने जोडलेले असतात, तो स्वल्पविरामच जर काढून टाकला तर ते भाग आपल्याला जोडायचं कशाने, तर एक ॲप्रोप्रिएट कनेक्टिव्हने जोडायचं. म्हणजे कनेक्टिव्हसुद्धा ह्या डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य असतं त्या वाक्याच्या प्रकारानुसार बदलतं. म्हणून बघा, डबल इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्य जर स्टेटमेंट असेल म्हणजे विधानार्थी वाक्य असेल, ते भले ॲफर्मेटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या, तर कनेक्टिव्ह म्हणून तुम्हाला सर्रास दॅट वापरायचं आहे.
जर वाक्य आज्ञार्थक असेल डबल इन्व्हर्टेड कॉमातलं, म्हणजे रिक्वेस्ट आहे, कमांड आहे वगैरे, तर तुम्हाला सर्रास टूचा वापर करायचा आहे. फक्त हीच आज्ञार्थक वाक्य जर निगेटिव्ह असेल तर टू ऐवजी मित्रांनो नॉट टूचा वापर करायचा आहे. म्हणजे निगेटिव्ह असल्यामुळे अगोदर नॉट वापरायचं आहे. जर यस नो टाईप क्वेश्चन असेल, आता इथं तुम्हाला बदलले जाते, म्हणजे यस नो टाईप आणि WH टाईप क्वेश्चन हे वेगवेगळे असतात. सो जर डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य जर यस नो टाईप क्वेश्चनचं जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला कनेक्टिव्ह म्हणून इफ किंवा व्हेदर याच्यापैकी एक घ्यायचं आहे. आता असा अगदी हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे का इफ केव्हा वापरायचा आणि व्हेदर केव्हा वापरायचा. तुम्ही वाक्याच्या कॉन्टॅक्टप्रमाणे एखाद्याला निवडायचं आहे. मग हे तुम्हाला पर्यायांमधून तुम्हाला बरोबर चेक करता येतं. इथे जर WH टाईप क्वेश्चन असेल तर ज्या WH वर्डनं तुमच्या प्रश्नाची सुरुवात झालेली आहे तर तोच WH वर्ड तुम्हाला कनेक्टिव्ह म्हणून घ्यायचा आहे. मग इथं रचना कशी बनते ते थोड्या वेळात आपण नंतर पाहणार आहोत. फक्त हे तुम्ही समजून घ्या या ठिकाणी. आणि जर परत एकदा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जर डबल इन्व्हर्टेड कॉमात असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा दॅट हाच कनेक्टिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे विधानार्थी आणि एक्सक्लेमेटरी ह्या दोघांसाठी दॅट कनेक्टिव्ह येतो. आज्ञार्थक वाक्यासाठी टू येतो. यस नो टाईप क्वेश्चनसाठी इफ किंवा व्हेदर आणि WH टाईप क्वेश्चनसाठी WH वर्ड वापरला जातो. तर हा जो काही कनेक्टिव्ह आहे आपण प्रॅक्टिकली उदाहरणांमध्ये पाहूया. फक्त हे वाचून आणि समजून घ्या. आता 3 नंबरचा जो काही बदल आहे तो म्हणजे चेंज इन प्रोनाऊन. तर मित्रांनो जे प्रोनाऊन असतात त्याच्यामध्ये काही मूलभूत बदल करावे लागतात. म्हणजे डायरेक्ट स्पीचमध्ये बोलत असताना व्यक्ती एक विशिष्ट पर्सनल प्रोनाऊनचा वापर करत असतो. त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना पर्सनल प्रोनाऊनमध्ये आवश्यक ते बदल करावेच लागतात. अदरवाईज वाक्याची रचना चुकून जाते, हे समजून घ्या. सो डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना पर्सनल प्रोनाऊनमध्ये बदल होतात. मग सगळे पर्सनल प्रोनाऊन सारखेच असतात का? तर बिलकुल नाही. मग पर्सनल प्रोनाऊन काही नॉमिनेटिव्ह केसमध्ये असतील, काही ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असतील, काही पॉझेसिव्ह केसमध्ये असतील, काही रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणून वापरलेले असतील. मग त्या पद्धतीनं तुम्हाला बदल करावे लागतात. येतं लक्षात? मग फॉर एक्झाम्पल द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे जर पर्सनल प्रोनाऊन हा जर नॉमिनेटिव्ह केसमध्ये जर असेल, कोणत्या नॉमिनेटिव्ह केसमध्ये जर आलेला असेल तर जनरली बघा आय आणि उईचं रूपांतर तुम्हाला थर्ड पर्सन ही आणि सी मध्ये करायचं. म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना मित्रांनो फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सनचं रूपांतर सर्रास तुम्हाला थर्ड पर्सनमध्ये करायचं आहे. त्यामुळे थर्ड पर्सन हा बऱ्याच वेळा तुम्हाला डायरेक्ट स्पीचमध्ये नाही सापडणार, म्हणजे सापडतो परंतु तो वेगळ्या याच्यामध्ये. पण जनरली फर्स्ट सेकंडचं रूपांतर थर्ड पर्सनमध्ये करत चला. आय आणि यू ही नॉमिनेटिव्ह केसमध्ये याचं थर्ड पर्सन ही किंवा सी हे सुद्धा नॉमिनेटिव्ह केसमध्येच घ्यायचं. वी हा प्लुरल आहे, यू सुद्धा प्लुरल आहे. मग आता वी हा नॉमिनेटिव्ह केसमधला प्लुरल आहे तर थर्ड पर्सन नॉमिनेटिव्ह केसमध्ये येतं दे का जे प्लुरल आहे. अकॉर्डिंगली तुम्हाला बदल करायचा. जर ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये जर पर्सनल प्रोनाऊन जर असेल तर बघा आयचं मी झाला, यूचं यूमध्येच रूपांतर राहिलं तर तसंच बदल आहे. हिचं हिममध्ये करा आणि सीचं हरमध्ये करा. उई हा प्लुरल आहे, जर उईचं रूपांतर असमध्ये होत असेल तर देचं रूपांतर तुम्हाला देममध्ये करायचं आहे. म्हणजे जी थर्ड पर्सन घेता ते सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह केसमध्येच घ्यायच्यात. म्हणजे जर डायरेक्ट स्पीचमधील वाक्याची केस बदलली तर तशीच केस इनडायरेक्ट स्पीचमध्ये सुद्धा पाहिजे. त्यामुळे केस बदलायची नाही. आलं लक्षात? विभक्ती बदलायची नाही. पुढे येतं ते म्हणजे पॉझेसिव्ह केस. पॉझेसिव्ह केस म्हणजेच काय रे? स्वामित्व दर्शक, मालकी दर्शक. म्हणजे आयचं मी झालं, आता मीचं माय झालं, यूचं युअर झालं. मग इथं सुद्धा थर्ड पर्सन प्रोनाऊनची पॉझेसिव्ह केसच घ्यायची. हिचं हीच, सीचं हर. बरोबर आहे. वी अस आर होत असेल, यू यू युअर होत असेल तर देचं दे देम देअरमध्ये करायचं. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला फर्स्ट आणि सेकंडचं रूपांतर थर्ड पर्सनमध्ये करत चालायचं. फक्त बदल करताना केस बदलायची नाही. डायरेक्ट स्पीचमधील पर्सनल प्रोनाऊन ज्या केसमध्ये आहे तसंच त्याचं थर्ड पर्सनसुद्धा त्याच केसमध्ये घ्यायचं. केस बदलली अर्थ बदलतो, हे समजून घ्या. आलं लक्षात? आणि पॉझेसिव्ह प्रोनाऊन म्हणून वापरलं जातं. मग इथं मायचं माईन होतं, यूचं युअर्स होतं, हीच किंवा हर. इथं हरला आपण हर्स म्हणू शकतो, हर्स. बरोबर आहे. वी अस आर्स, यू यू युअर्स, तर दे देम देअर्स. इथं ॲपॉस्ट्रॉफी एस न देता फक्त यस जोडायचं आहे.
फक्त याच्यामध्ये अपवाद एक आहे मित्रांनो, हा जो ईट आहे ह्या ईटमध्ये डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना किंवा इनडायरेक्टचं परत डायरेक्ट करताना कोणताही बदल होत नाही. त्यामुळे इट रिमेन्ड अनचेंज्ड इन बोथ फॉर्मॅट्स. हे दोन्ही फॉर्मॅटमध्ये ईटमध्ये बदल करायचा नाही. म्हणजे इट सोडून उरलेले पर्सनल प्रोनाउन आहे त्यांच्यात बाकी बदल करायचे. फर्स्ट सेकंडचं रूपांतर थर्डमध्ये करत चालायचं. येतं लक्षात सगळ्यांच्या? यस. चौथा जो बदल आहे तो म्हणजे काळामध्ये बदल. हा मूलभूत आहे. आता प्रत्येक वाक्याच्या काळात बदल होत नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे हॅबिच्युअल ॲक्शन असते, युनिव्हर्सल ट्रूथ असतं, बरोबर आहे का, जे सायंटिफिक फॅक्ट असते, जनरल ट्रूथ असतं, हे नेहमीच साध्या वर्तमान काळात येतं. व साध्या वर्तमान काळाचा तुम्हाला साधा भूतकाळ नाही करता येणार, कारण वाक्याचा अनर्थ होतो, गैरअर्थ होतो. सो प्रत्येक वाक्याच्या काळात बदल होत नाही. पण ज्या वाक्यांच्या काळामध्ये बदल होतो त्या वाक्यांच्या काळात तुम्हाला बदल हे करावेच लागतात. मग काय करायचं आहे, जर डायरेक्ट स्पीचमध्ये एम जर असेल तर इनडायरेक्टमध्ये वॉज वेअर करायचं. डायरेक्ट स्पीचमध्ये हॅव किंवा हॅज असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये हॅडचा वापर करायचा. डायरेक्टमध्ये डू डज असेल तर इनडायरेक्टमध्ये डीड वापरायचा. डायरेक्टमध्ये जर शाल आला, शालचा वापर फक्त टेन्स म्हणून आलेला असेल, भविष्यकाळ म्हणून जर आलेला असेल शाल, तर शालचं रूपांतर ओल्डमध्ये करा मित्रांनो. पण शालचा वापर जर ॲडवाईस देण्यासाठी जर आलेला असेल, म्हणजे इन्स्टेड ऑफ टेन्स वी यूज शाल फॉर गिव्हिंग ॲडवाईस, ॲडवाईस देण्यासाठी सुद्धा वापरता येतो. म्हणजे जेव्हा ॲडवाईस असा अर्थ निघतो शालचा, तेव्हा शालचं रूपांतर बाकी शुल्डमध्ये करावं लागतं. हा खूप महत्त्वाचा रूल आहे. विलचं रूपांतर तुम्हाला ओल्डमध्ये करायचं आहे आणि कॅनचं रूपांतर तुम्हाला कोल्डमध्ये करायचं आहे. हे मूलभूत बदल आहे, हे तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. पुढे बघा, मेचं रूपांतर इनडायरेक्टमध्ये माईट. मस्ट जो आहे, मस्टचं रूपांतर एक तर तुम्ही मस्टमध्येच ठेवू शकता किंवा हॅड टूमध्ये करायचं आहे. मस्ट एकतर बदलत नाही, मस्टच ठेवा किंवा हॅड टूमध्ये रूपांतर करून द्या. हे समजून घ्या. आउट टू बाकी एक असा आहे का त्याच्यात बाकी बदल होत नाही. म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्टमध्ये आउट टू तसाच राहतो. ठीक आहे. पुढे सिम्पल प्रेझेंटचं रूपांतर सिम्पल पास्टमध्ये करा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं रूपांतर पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करायचं. प्रेझेंट परफेक्ट आणि सिम्पल पास्ट टेन्स हे दोन्ही पण लक्षात ठेवा. पूर्ण वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ. बघा, पूर्ण वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ ह्या दोघांचाही इनडायरेक्ट स्पीचमध्ये पास्ट परफेक्ट टेन्समध्ये बदल होतो, म्हणजे पूर्ण भूतकाळामध्ये. पुढे बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्सचं रूपांतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करायचं आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं रूपांतरसुद्धा पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये करायचं. म्हणजे जे दोन आहे, पास्ट कंटिन्युअस आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, याचं रूपांतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये होते. म्हणजे जे बदल आहेत ना हे तुम्ही नोटीस करा. दॅट्स इट. हे अत्यंत गरजेचं आहे. आणि 5 नंबरचा जो बदल आहे तो समजून घ्यायचा. चेंज इन ॲडव्हर्ब ऑफ टाईम, ऑफ प्लेस किंवा पॉइंटर वर्ड ज्याला बोललं जातं. तर हे करत असताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, हा रूल लक्षात ठेवा. डायरेक्ट स्पीचमध्ये जर पास्ट परफेक्ट टेन्स आला, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आला किंवा आपण जर शुल्ड वापरला किंवा ओल्ड वापरला तर यांचा इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल होत नाही. बरोबर आहे. म्हणजे बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये बदल केला, पण डायरेक्ट स्पीचमध्येच जर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आला तर त्याचं इनडायरेक्टमध्ये पुढे बदल होत नाही, ते तसंच ठेवायचं. शालचं रूपांतर तुम्ही शुल्ड किंवा ओल्डमध्ये केलेलं आहे, पण जर डायरेक्ट स्पीचमध्येच जर ओल्ड आला किंवा जर शुल्ड आला तर मग बाकी इनडायरेक्टमध्ये त्याचा बदल होत नाही. ते जसे आहेत तसेच कंटिन्यू करा. ठीक आहे. मग आता इथं पॉइंटर वर्ड्समध्ये होणारे बदल बघा. दिसचं रूपांतर दॅटमध्ये करा. दीजचं रूपांतर दोज. हिअरचं रूपांतर देअरमध्ये. नाऊचं रूपांतर देनमध्ये करायचं आहे. हेन्सचं थेन्स. ॲगोचं उत्तर होतं ते बिफोर इनडायरेक्टमध्ये. पुढे बघा, धसचं इनडायरेक्ट रूपांतर होतं सो. टुडेचं दॅट डे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. टुनाईटचं दॅट नाईट. टुमारो म्हणजे उद्याचा दिवस, म्हणजेच होतं द नेक्स्ट डे किंवा द फॉलोविंग डे. या दोघांपैकी कुठलंही एक घेतलं तरी चालेल.
टुमारोसाठी. यस्टरडे म्हणजे घडून गेलेला दिवस. इथं द प्रिव्हियस डे असं बोललं जातं, बरोबर आहे की नाही, किंवा हां याला प्रिव्हियस डे असं बोललं जातं. पुढं बघायचं आता प्रिव्हियस डे. पुढं बघायचं नेक्स्ट वीक. नेक्स्ट वीक म्हणजे द फॉलोविंग वीक म्हणजे येणारा आठवडा. लास्ट वीक म्हणजे द प्रिव्हियस वीक घडून गेलेला, बरोबर आहे. जस्ट जर डायरेक्ट स्पीचमध्ये आला तर याचं रूपांतरसुद्धा देनमध्येच केलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे, नाऊचं रूपांतरसुद्धा देनमध्ये होतं आणि जस्टचं रूपांतरसुद्धा इनडायरेक्टमध्ये देनमध्ये होतं. पुढे बघायचं आता इथं द डे बिफोर यस्टरडे. द डे बिफोर यस्टरडे म्हणजे कालच्या अगोदरचा दिवस म्हणजे परवाचा दिवस घडून गेलेला. तर इथं आयदर तुम्ही 2 days बिफोर म्हणू शकता किंवा द डेज बिफोर द प्रिव्हियस डे अशी रचना करू शकता. हे खूप काळजीपूर्वक वाचून घ्या. तुम्हाला मी मगाशी सांगितलं किमान 2-3 वेळा वाचावं लागेल. एकदा लक्षात बसलं तर परत विसरत नाही, पण वाचून घ्या. पुढचं दिलेलं आहे. आता आपण काय करू, एकेका प्रकारानुसार जाऊया. आपल्याला सगळे वाक्याचे प्रकार या ठिकाणी पाहायचेत. म्हणजे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, आज्ञार्थक वाक्य, लेटनं सुरू झालेल्या वाक्याचे काही स्पेशल टाईप या ठिकाणी बघायचे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स बघायचे, बरोबर आहे का, आणि काही स्पेशल यूज या ठिकाणी सुद्धा पाहायचे. आपण हे सगळं स्टेप बाय स्टेप जाऊया, काळजी करायचं नाही. तर उरलेला जो आत्ताचा हा जो चालू लेक्चर आहे याच्यामध्ये आपण विधानार्थी वाक्य कंप्लीट करूया, म्हणजे तुम्हाला समजायला थोडंसं सोपं जाईल. मग विधानार्थी वाक्य का ज्याची सुरुवात नेहमी कर्त्यानं केली जाते आणि अशा वाक्याच्या शेवटी नेहमी पूर्णविराम दिला जातो. मग अशा वाक्याचा जर तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच जर करायचा असेल तर वाक्यात बदल होत असतात मित्रांनो. पण मी परत एकदा सांगतो, प्रत्येक विधानार्थी वाक्यामधील काळात बदल होत नाही, नोटीस करा. मग आता जर तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्यामध्ये जर विधानार्थी वाक्य जर आलं तर तुम्हाला त्याचं 2 वाक्य प्रकारांमध्ये डिवाईड करायचं आहे. एक आहे काळामध्ये बदल न होणारी वाक्ये आणि जो दुसरा जो आहे काळामध्ये बदल होणारी वाक्ये. मग आता बदल कुठं होतो आणि बदल कुठे होत नाही ते या ठिकाणी नीट समजून घ्या. मग आता प्रथम तर बघायचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य जर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जर आली, अशा वाक्याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करायचं जर असेल तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जो स्वल्पविराम आहे तो काढून टाकायचा आहे आणि कनेक्टिव्ह म्हणून काय घ्यायचं आहे आपल्याला, दॅटचा वापर कनेक्टिव्ह म्हणून करायचा आहे. अवतरण चिन्हही तुम्हाला काढायचं आहे. वाक्यातील क्रियापदाच्या काळामध्ये तुम्हाला आवश्यक ते बदल करायचेत, गरज असेल तर, बरोबर आहे. पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल करायचेत, पुढे ॲडव्हर्बियलमध्ये बदल करायचेत, आवश्यक ते बदल होतात, बरोबर आहे. आणि रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून तुम्ही से किंवा टेल, आणि काळानुसार सेचं सेड होतं, टेलचं टोल्ड होतं. या दोघांपैकी मोस्टली एकाचा वापर करावा लागतो. आता आपण या ठिकाणी पाहूया प्रथमतः काळामध्ये बदल न होणारी वाक्य. मी परत एकदा सांगतो, विधानार्थी वाक्य जर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आलं तर प्रथम तर तुम्ही हेच आठवायचं आहे का त्या वाक्याच्या काळात बदल होतो की नाही. मग असं कोणकोणती वाक्य आहेत का त्यांच्या काळामध्ये बदल होत नाही, म्हणजे एका विशिष्ट काळामध्येच त्या रचना वापरल्या जातात. ते सगळ्यात अगोदर स्टेप बाय स्टेप बघायचं. पहिले येतं ते म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ. माहिती आहे सगळ्यांना, टेन्समध्ये पाहिलेलं आहे. पण युनिव्हर्सल ट्रूथ नेहमीच साध्या वर्तमान काळात घेतो. मग डबल इन्व्हर्टेड कॉमात जर साधा वर्तमान काळ असेल तर युनिव्हर्सल ट्रूथ बदलत नाही. म्हणजे साध्या वर्तमान काळाचा साधा भूतकाळ करणं चुकीचं राहील. युनिव्हर्सल ट्रूथ आहे, जनरल ट्रूथ आहे का जे साध्या वर्तमान काळात येतं. हॅबिच्युअल ॲक्शनसुद्धा फक्त आणि फक्त साध्या वर्तमान काळात येते. सायंटिफिक फॅक्टसुद्धा साध्या वर्तमान काळात येते. मग अशा वाक्यांचा जो काही काळ आहे जो आहे तोच इनडायरेक्टमध्ये ठेवायचा, काळ बदलायचा नाही. काळ सोडून जे बाकीचे जे बदल आहेत ते सर्रास करा, काही फरक पडत नाही, पण वाक्याचा काळ बदलायचा नाही. त्यामुळे दिलेलं डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य काळजीपूर्वक बघा. जर विधानार्थी असेल तर थांबा, विचार करा, ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे का, जनरल ट्रूथ आहे का, सायंटिफिक फॅक्ट आहे का, किंवा हॅबिच्युअल ॲक्शन आहे, हे आहे का बघा. असेल तर काळ सोडून बदल करा, ठीक आहे, ह्या पद्धतीनं. फॉर एक्झाम्पल, मिस्टर स्मिथ सेड टू हिज सन. मिस्टर स्मिथ त्याच्या मुलाला काय बोलले, द सन रायझेस इन द ईस्ट एव्हरी डे. कॉमन आहे, सूर्य नेहमीच पूर्वेला उगवतो, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे.
म्हणजे वाक्याचा जो काही काळ आहे मित्रांनो, काळामध्ये बदल करायचा नाही. ठीक आहे. आता बघा सेड टू आलेला आहे, तर नोटीस करा, जर फक्त डायरेक्ट स्पीचमध्ये जर सेड असेल तर इनडायरेक्टमध्ये सुद्धा सेडच होतो. पण डायरेक्ट स्पीचमध्ये जर तुम्हाला सेड टू आला तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं रूपांतर कशात करायचं आहे, टोल्डमध्ये करायचं आहे. हे इम्पॉर्टंट आहे. सेडचं रूपांतर सेडमध्येच करा, पण सेड टूचं रूपांतर टोल्डमध्ये करायचं. ठीक आहे. त्यामुळे सेड टूचं रूपांतर इथं टोल्डमध्ये केलेलं आहे. स्मिथ टोल्ड हिज सन, याच्यात काही उरलेला बदल करायचा नाही. डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून तिथं कनेक्टिव्ह घेतला दॅट, आणि नोटीस करायचं डबल इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरनं होते, परंतु कनेक्टिव्हच्या नंतर ज्यावेळी तुम्ही जोडता ते कॅपिटलची गरज नाही, कारण इथं वाक्य सुरू होत नाही. त्यामुळे त्या दचा कॅपिटल फॉर्म काढून टाकायचा. द सन रायझेस इन द ईस्ट एव्हरी डे, इन द ईस्ट एव्हरी डे, आणि वाक्याच्या शेवटी कंपल्सरी पूर्णविराम द्यायचा. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो काळामध्ये बदल केलेला नाही, कारण युनिव्हर्सल ट्रूथ कधीच बदलत नाही, ओन्ली सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये येतं. त्यामुळे काळ बदलू नका, हे पाहत चालायचं कंपल्सरी. दुसरं, ही सेड ट्रूथ इज फार मोर इम्पॉर्टंट दॅन द टीचर. हे जनरल ट्रूथ आहे. ट्रूथ इज फार मोर इम्पॉर्टंट दॅन द टीचर, म्हणजे सत्य आहे हे शिक्षकांपेक्षा नेहमीच महत्त्वाचं असतं. म्हणजे जे जनरल ट्रूथ आहे, सत्य हे सत्यच असतं. काय, सत्य हे सत्यच असतं, त्यामुळे हे नेहमीच खरं आहे. त्यामुळे इथं सेडऐवजी सेडच घ्या, अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घ्यायचं. हा ट्रूथचा जो टी आहे हा कॅपिटलचा स्मॉल करा. फक्त एमइजआरचं रूपांतर वॉजवेअरमध्ये न करता तेच ठेवायचं. उरलेल्या वाक्यामध्ये काहीही बदल नाही आहे, ते वाक्य लिहायचं आणि अप्रोप्रिएट पूर्णविराम द्यायचा. पुढे बघा, ही सेड वॉटर इज एसेन्शियल फॉर लाईफ. हे सायंटिफिक फॅक्ट आहे, हे जनरल ट्रूथसुद्धा आहे. का, मानवाचा असेल किंवा सजीवाच्या जिवंत राहण्यासाठी म्हणजे जगण्यासाठी, जीवनासाठी पाणी हे खूप गरजेचं साधन आहे. ओके, म्हणजे पाणी नसेल तर मनुष्य, प्राणी नाही, संपूर्ण जीवसृष्टी राहू शकत नाही. सो पाणी हे खूप गरजेचं आहे. सो हे जनरल ट्रूथ आहे, सायंटिफिक फॅक्ट आहे. त्यामुळे सेडचं सेडमध्येच रूपांतर होतं. विधानार्थी वाक्य दॅटचा कनेक्टिव्ह म्हणून वापर केला. वॉटरचा डब्ल्यू इथं कॅपिटल इथं स्मॉल घ्या. फक्त इजचं रूपांतर ऑजमध्ये करायचं नाही, जे आहे ते तेच ठेवायचं आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा. बाकीचे बदल नाही आहे. डॉक्टर दीक्षित सेड संजय टेक्स द 6 o'clock ट्रेन एव्हरी डे. ही त्याची हॅबिच्युअल ॲक्शन आहे, म्हणजे तो जॉबला कुठंतरी दूर आहे आणि तो दररोज सकाळी 6च्या ट्रेननी जातो. म्हणजे दररोज नित्यनियमानं 6च्या ट्रेननी जॉबसाठी जाणं ही संबंधित व्यक्तीची काय आहे, हॅबिट आहे. हॅबिच्युअल ॲक्शन ही जर साध्या वर्तमान काळात दिलेली असेल तर हॅबिच्युअल ॲक्शनचा साधा भूतकाळ करायचा नाही, कारण प्रेझेंट हॅबिटचं रूपांतर तुम्ही पास्ट हॅबिटमध्ये करता. अर्थाचा गैरअर्थ करायचा नाही, नोटीस करा. त्यामुळे सेडचं सेडच राहतं, अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घेतलेला आहे. संजय, आता हा संजयचा यस कॅपिटल आहे, इथे पण कॅपिटलच ठेवायचा. का, कारण हे प्रॉपर नाऊन आहे, त्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटर नव्हते. ठीक आहे. टेक्सचा काळात बदल करायचा नाही, उरलेला काहीच बदल नाही आहे, आहे असं लिहून वाक्य शेवटी पूर्णविराम द्यायचं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, प्राची सेज आय एम वर्किंग इन पुणे. हे प्रेझेंट ट्रूथ आहे. ती व्यक्ती जर सध्या पुण्यामध्ये काम करत असेल त्याचं खोटं काहीच नाही आहे. प्रेझेंट ट्रूथ जे आज खरं आहे ते खरंच आहे, त्यामुळे याचासुद्धा काळ बदलायचा नाही. मग इथं सेज आहे तर सेजच ठेवा, याचासुद्धा काळ बदलू नका. अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घ्या. आता पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल होणार आहे. प्राची एका मुलीचं नाव आहे, मग याच्यासाठी ती स्वतःविषयी बोलते आय, मग आयचं थर्ड पर्सन होतं मित्रांनो शी. बरं, आयच्या नंतर एम येतो, सीच्या नंतर इज येतो. काळ बदलला आहे का आपणही? अजिबात नाही, काळ तोच आहे, कंटिन्युअस प्रेझेंट. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्या. बरोबर आहे. पाहायचं, आय गो होम एव्हरी संडे. मी दर संडेला घरी जातो. हॅबिच्युअल ॲक्शन आहे, त्यामुळे महेश सेड, सेडचं रूपांतर सेडमध्येच, अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट. महेश मुलाचं नाव आहे, मग आयचं रूपांतर थर्ड पर्सन करा. आपल्याला माहिती आहे साध्या वर्तमान काळामध्ये जर तुमच्या वाक्याचा कर्ता जर थर्ड पर्सन असेल, याच्यानंतर येणाऱ्या क्रियापदाला आपण यस किंवा इयस प्रत्यय जोडतो. बरोबर आहे की नाही? म्हणून महेश ही गोज होम एव्हरी संडे.
आय गो पण ही गोज, काळ बदललेला नाही. नोटीस करा आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा. त्यामुळे नोटीस करा, सायंटिफिक फॅक्ट, युनिव्हर्सल ट्रूथ, हॅबिच्युअल ॲक्शन, प्रेझेंट ट्रूथ, जनरल ट्रूथ हे नेहमी साध्या वर्तमान काळात येतात. मग डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना काळातला बदल न करता उरलेले आवश्यक ते बदल करा. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा घटक आहे. आता हे तुम्ही वाचून घ्या मित्रांनो, काही याच्यामध्ये होत नाही, कारण इथे फक्त काळामध्ये बदल नाही केलेला, बाकीचे ते टेस्ट आहे. PM सेड युनियन इज स्ट्रेंथ, एकी हेच बळ. तर PM सेड अवतरण चिन्हाच्या दॅट युनियन इज स्ट्रेंथ, काळात बदल झालेला नाही आहे. फक्त यू कॅपिटलचा इथं स्मॉल करायचा, कारण आता युनियन हा काय वाक्याच्या सुरुवातीला राहिलेला नाही आहे. सो मध्ये आल्याच्या नंतर त्याचं कॅपिटलायझेशन जातं. 2 नंबरचा आता डायरेक्ट स्पीचमधील वाक्यामध्ये जर मित्रांनो हिस्टॉरिकल इव्हेंट आली, हिस्टॉरिकल फॅक्ट आली, तर याच्यासुद्धा काळात बदल करायचा नाही. हे तुम्हाला पाहायचं आहे. हिस्टॉरिकल फॅक्ट ज्याला आपण ऐतिहासिक सत्य म्हणतो, जे ऐतिहासिक घटना असते ती नेहमी साध्या भूतकाळामध्ये मांडली जाते. मग या केसमध्ये साध्या भूतकाळचं रूपांतर पूर्ण भूतकाळामध्ये करायचं नाही. साधा भूतकाळचा साध्या भूतकाळच ठेवायचा. मग या ठिकाणी काय दिलेलं आहे, द टीचर सेड जवाहरलाल नेहरू बिकमचा भूतकाळ झाला बिकेम द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इन 1947. हे वाक्य कंप्लीट झालेले आहे. आता ही ऐतिहासिक घटना आहे का जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान 1947ला झाले बरोबर आहे, झाले होते नाही म्हणायचं आता. त्यामुळे साध्या भूतकाळचं रूपांतर पूर्ण भूतकाळात करायचं नाही, कारण ही हिस्टॉरिकल फॅक्ट आहे, हिस्टॉरिकल इव्हेंट आहे का जी केवळ साध्या भूतकाळात दिली जाते. त्यामुळे सेडचं रूपांतर सेडमध्येच राहतं. अवतरण चिन्हांच्या ऐवजी दॅट घ्या आणि उरलेल्या वाक्यात काहीच बदल नाही मित्रांनो. बिकेमचा बिकेममध्येच राहणार आहे, काळात बदल होणार नाही. बरोबर आहे. इथं फर्स्टचा सेकंड नका करू, फर्स्टचा फर्स्टच ठेवायचा. फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इन 1947. त्यामुळे हिस्टॉरिकल इव्हेंट जी असते ती साध्या भूतकाळात असते, साध्या भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ करायचा नाही. हा 2 नंबरचा रूल. पुढचा या ठिकाणी बघायचा आता, डायरेक्ट स्पीचमधील वाक्यामध्ये जर कंडिशनल सेंटेन्स टाईप 2 आणि 3 आपण एक कंडिशन्स पाहिलेले आहेत, 3-4 पाहिलेले आहेत, बरोबर की नाही. पहिली कंडिशन पाहिली रिअल कंडिशन, बरोबर आहे, ज्याला आपण पॉसिबल कंडिशन असं म्हणतो, बरोबर. दुसरी पाहिली आपण इमॅजिन कंडिशन, हायपोथेटिकल कंडिशन, अनरिअल कंडिशन, बरोबर, इम्प्रॉबॅबल कंडिशन. आणि जे तिसरी जी आहे तिला आपण काय म्हणतो असो इम्पॉसिबल कंडिशन. तर पैकी या 2 कंडिशन म्हणजे कंडिशन नंबर 2 आणि 3 जी इमॅजिन कंडिशन असते म्हणजे काल्पनिक अट असते. अरे ती तशी काल्पनिक आहे, बरोबर आहे का, जी वास्तवामध्ये घडणार नाही. मग काल्पनिक अटची इम्पॉसिबल कंडिशन नाही होणार, बरोबर आहे, किंवा जी इम्पॉसिबल आहे आता ती पुढे कंटिन्यू होणार नाही. त्यामुळे काल्पनिक अट म्हणजे इमॅजिन कंडिशन आणि इम्पॉसिबल कंडिशनमध्ये जो काही काळ असतो तो काळ बदलायचा नाही. त्यामुळे तुम्हाला तसं वाक्य दिलं जातं. म्हणजे बघा, सुजाता सेड इफ राजू वर्क, साधा भूतकाळ दिलेलं आहे, वर्क रेग्युलरली ही माईट अचीव हिज गोल. नोटीस करा, आता इथं साधा भूतकाळ आहे, साध्या भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ नाही करायचा, कारण इफच्या क्लॉजमध्ये साधा भूतकाळ असेल तर पुढे ओल्ड प्लस V1 येतो, ओल्डऐवजी माईट पण चालतो. ठीक आहे. मग या ठिकाणी ही इमॅजिन कंडिशन आहे, कंडिशन क्लॉज टाईप 2, याच्या काळात बदल करायचा नाही, उरलेले बदल करा. म्हणजे सुजाता सेडचं सेडच राहतं, अवतरण चिन्हाच्या दॅट येतं. आता इफचा आय फक्त स्मॉल घ्या. राजू वर्क, इथं साधा भूतकाळात बदल नाही केलेला, रेग्युलरली ही माईट अचीव हिज गोल, उरलेल्या वाक्यामध्ये काहीही बदल नाही आहे. दिनेश सेड इफ यू हॅड स्टडीड, पूर्ण भूतकाळ म्हणजे ही इम्पॉसिबल कंडिशन आहे, यू वुड हॅव गॉट गुड मार्क्स. इम्पॉसिबल कंडिशनमध्ये पूर्ण भूतकाळ असतो, तर पूर्ण भूतकाळाचा पुढे काहीही बदल होत नाही. जे इम्पॉसिबल आहे ते इम्पॉसिबलच ठेवा. ठीक आहे. त्यामुळे बघायचं, दिनेश सेड दॅट इफ, आता इथं यू जो आहे, बरोबर, यूचं रूपांतर थर्ड पर्सनमध्ये झालं ही हॅड स्टडीड हार्ड ही वुड हॅव गॉट गुड मार्क. म्हणजे फर्स्ट आणि सेकंडचं रूपांतर तुम्ही थर्ड पर्सनमध्ये केलेलं आहे ह्या पद्धतीनं. चौथा दिलेला आहे मित्रांनो, भूतकाळामध्ये 2 घटना जर एकाच वेळेस घडलेल्या असेल तर. बघा, आपण ही काळामध्ये पाहिलेलं आहे, भूतकाळामध्ये 2 घटना जर एका पाठोपाठ एक घडल्या आणि 2 घटनांमध्ये बराचसा अंतर आहे किंवा ॲटलिस्ट काही वेळ आहे,
तर जी क्रिया प्रथम घडते ती पूर्ण भूतकाळात, जी क्रिया नंतर घडते ती साध्या भूतकाळात घेतली. आता हे तर तुम्हाला माहिती झालं. पण अशी पण एक कंडिशन आहे का भूतकाळामध्ये 2 घटना एकाच वेळेस घडल्या, म्हणजे शिक्षकांचं वर्गामध्ये जाणं आणि सर्व विद्यार्थ्यांचं एकाच वेळेस उठून उभे राहणं, एका बाजूला बेल वाजणं, सगळे विद्यार्थी वर्गाच्या बाहेर येणं. असं आहे का बेल वाजली आणि बऱ्याच वेळाने विद्यार्थी बाहेर आले, शिक्षक वर्गात गेले, बऱ्याच वेळाने विद्यार्थी उठून, असं नाही म्हणून एकाच वेळेस घडतात, इन्स्टंट क्रिया घडते. या केसमध्ये काय होतं, दोन्ही क्रिया साध्या भूतकाळात जोडल्या जातात. मग या केसमध्ये साध्या भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ करायचा नाही, जसं आहे तसंच ठेवायचं. प्रिया सेड व्हेन आय ओपन, साधा भूतकाळ, माय आईज आय सॉ अ स्ट्रेंज साईड. जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी एक अशा प्रकारचं मिस्टेरियस स्ट्रेंज दृश्य पाहिलं, भयानक. मग सेडचं सेडच राहतं, अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट होतो. एखादा म्हणून व्हेन हा WH वर्ड आहे, पण वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे, म्हणजे व्हेननी जरी सुरू झाले तरी हा काही WH क्वेश्चन नाही. नोटीस करा, व्हेन हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, समजून घ्या. म्हणजे व्हेन तसाच ठेवायचा आहे. आय म्हणजेच कोण रे, प्रिया. आयचं थर्ड पर्सन इथं सी होणार आहे. इथं ही नाही घ्यायचं कारण इथं सी पाहिजे, मुलीचं नाव आहे. दे नाही घ्यायचं कारण मुलगी एकवचनीच आहे, बरोबर आहे. ओपन हर आईज, आय मी माय सी हर हर. साध्या भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ करायचा नाही. सी सॉ अ स्ट्रेंज साईड, काळातला बदल सोडून पर्सनल प्रोनाउनमध्ये आवश्यक ते बदल करा, इतरही बदल करा, फक्त काळ बदलायचा नाही. येतं लक्षात सगळ्यांच्या? हा 4था नियम आहे. आणि अजून एक 5वा नियम लक्षात ठेवायचा, रिपोर्टिंग वर्ब म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे, इंट्रोडक्टरी पार्टमधलं जे काही क्रियापद असतं ते क्रियापद जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल, म्हणजे सिम्पल प्रेझेंट, प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा फ्युचर टेन्समध्ये जर असेल, नोटीस करा हे 3 विसरू नका. इंट्रोडक्टरी पार्टमधलं जर व्हर्ब हे जर सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा फ्युचर टेन्समध्ये जर असेल तर त्या टेन्समध्येही बदल होत नाही आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्याच्या काळातही बदल होत नाही. त्यामुळे हे इंट्रोडक्टरी व्हर्बसुद्धा चेक करत चला. फॉर एक्झाम्पल, माय मदर सेज, साधा वर्तमान काळ आहे, म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमातल्या वाक्याचा काळ बदलू नका. आय हॅव पेन इन माय नी, नोटीस करायचं. सेज काळात बदल नाही करायचा, विधानार्थी वाक्यासाठी दॅट घेतला. आता माय मदर म्हणजेच आय, आय म्हणजेच माय मदर, आयचं थर्ड पर्सन झालं सी. पण आयच्या नंतर हॅव येतो, सीच्या नंतर हॅज येतो, पण काळ बदलला नाही. मग आय मी माय सी हर हर नीज, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्या. आशा सेज आय राईट अ शॉर्ट स्टोरी, सेजचं सेजमध्येच ठेवायचं, अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घ्यायचं. आशा मुलीचं नाव आहे, मग इथं आय झालं, मग इथं आय ऐवजी सी घेतलं, बरोबर आहे. सी राईट्स अ शॉर्ट स्टोरी, काळात बदल केलेला नाही आहे. तृतीय पुरुषी करता आला, त्याच्यानंतर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय जोडतो, पण काळ बदलत नाही. ह्या पद्धतीनं दिलीप विल से, बरोबर आहे का, माय मदर हॅज सेड, वर्तमान काळ येऊ द्या, भविष्यकाळ येऊ द्या, डबल इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्याचा काळ बदलू नका, जसा आहे तसाच ठेवायचा. इवन याचासुद्धा काळ बदलायचा नाही. विल से अवतरण चिन्ह याच्यावर दॅट. आता दिलीप एका मुलाचं नाव आहे, मग तो जर स्वतःविषयी आय म्हणत असेल, याचं थर्ड पर्सन झालं ही. ही शाल विजिट, ही विल विजिट द झू इन द इव्हिनिंग, अजिबात बदलायचं नाही, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा. ठीक आहे. माय मदर हॅज सेड, पूर्ण वर्तमान काळात बदल होत नाही, अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घेतला. आईसाठी आय आलेला आहे, ती स्वतःविषयी बोलते, आईचं थर्ड पर्सन झालं सी, बरोबर आहे. आयच्या नंतर एम येतो, मग सीच्या नंतर इज येणार. सी इज रीडिंग अ नॉवेल किंवा न्यूजपेपर, वाक्या शेवटी पूर्णविराम द्या. मित्रांनो, काळ बदलू नका या वाक्यांचा, येतं लक्षात? म्हणजे हे ज्याला कळलं ना त्याला हे कळल्यासारखंच आहे, बरोबर आहे. आणि 6 नंबरचा रूल बघा का, जिथे वाक्याचा काळ बदलत नाही आहे, जर एखादी घटना नजीकच्या म्हणजे जवळच्या येणाऱ्या भविष्यकाळात जर घडणार असेल तर ती चालू वर्तमान काळात मांडली जाते. बघा, ज्याला आपण इमिजिएट ॲक्शन इन द नियर फ्युचर बोलतो. जवळच्या भविष्यकाळात एखादी घटना घडणार आहे,
ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये मांडता येते. मग असा जो प्रेझेंट कंटिन्युअस आहे याच्या काळामध्ये बदल करायचा नाही. फॉर एक्झाम्पल, द प्रिन्सिपल सेड जस्ट अ मिनिट ॲगो. एका मिनिटा अगोदरच प्रिन्सिपल काहीतरी बोललेले आहेत की द लोकल मॅनेजमेंट कमिटी, याला LMC म्हणतो, कमिटी इज व्हिजिटिंग आवर्स कॉलेज व्हेरी सून. अगदी लवकरच LMC कमिटी आपल्या कॉलेजला भेट देणार आहे. त्यामुळे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधून भविष्यकाळात, अगदी नजदीकच्या भविष्यकाळात घडणाऱ्या घटनेचा जर उल्लेख जर असेल तर काळातला बदल करायचा नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे यमीदार तसंच ठेवायचं. तर प्रिन्सिपल सेड जस्ट अ मिनिट ॲगो विधानार्थी वाक्य असल्यामुळे अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घ्या. तर लोकल मॅनेजमेंट कमिटी इज व्हिजिटिंग. बघा, काळामध्ये बदल नाही करायचं. आर कॉलेज व्हेरी सून. छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी नीट पाहत चला. ठीक आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलेलं या ठिकाणी आठवा सगळ्यांनी. युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक फॅक्ट, जनरल ट्रूथ आणि हॅबिच्युअल ॲक्शन ही नेहमीच साध्या वर्तमान काळात येतात. त्याचा इनडायरेक्ट स्पीच करताना काळ बदलू नका. 2 नंबरला पाहिलेलं आहे हिस्टॉरिकल फॅक्ट असते, हिस्टॉरिकल इव्हेंट असते का जी साध्या भूतकाळात असते. साध्या भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ करायचा नाही. बरोबर आहे की नाही. ज्याला पुढं कंडिशनल क्लॉज टाईप 2 आणि 3 म्हणजे इमॅजिनरी कंडिशन, त्याचबरोबर तुमची येते ते इम्पॉसिबल कंडिशन, यांच्या काळामध्ये सुद्धा बदल करायचा नाही. डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचं जे स्पोकन पार्ट आहे त्यातलं जे व्हर्ब आहे, स्पोकन व्हर्ब, हे जर पूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ किंवा भविष्य काळामध्ये जर आले असेल तर डबल इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्याचा काळ बदलू नका. हे एक इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट का जर तुमच्या वाक्यामध्ये 2 घटना जर एकाच वेळेस भूतकाळामध्ये घडलेल्या असतील तर त्या साध्या भूतकाळात येतात, त्यांचा पूर्ण भूतकाळ करायचा नाही. आणि एखाद्या नजदीकच्या भविष्यकाळामध्ये, जवळच्या भविष्यकाळामध्ये एखादी घटना घडणार आहे असं जर वाक्यातून व्यक्त होत असेल आणि ते वाक्य जर प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये असेल तर प्रेझेंट कंटिन्युअसचा पास्ट कंटिन्युअस करायचा नाही. जसं आहे तसंच ठेवायचं. त्यामुळे बदल न होणारे वाक्य तुम्ही प्रथमतः समजून घ्या. एकदा हे कळले का जे याच्यात बसत नाही त्यांच्यामध्ये सर्रास बदल करत चालायचे, इवन काळामध्ये सुद्धा. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, माय नेबर सेड द ज्वेल्स हॅव बीन स्टोलन फ्रॉम माय कबर्ड. माझ्या कपाटामधून ज्वेलरी चोरीला गेलेली आहे. आता हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे का? नाही. हॅबिच्युअल ॲक्शन आहे का? नाही. सायंटिफिक फॅक्ट आहे का? नाही. हिस्टॉरिकल इव्हेंट आहे का? नाही. कुठलंच नाही. सर्रास बदल करा जे आहे ते सगळे. मग बघा, सेडचं रूपांतर सेडमध्येच होतं. विधानार्थी वाक्यासाठी कनेक्टिव्ह घेतलं दॅट. बरोबर आहे. द ज्वेल्स जसा आहे तसाच ठेवायचा. हॅव बीन स्टोलन, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्टचं रूपांतर हॅड बीन म्हणजे पास्ट परफेक्टमध्ये करायचं. हॅवचं रूपांतर हॅडमध्ये करा. माय कबर्ड म्हणजे माझ्या शेजाराच्या कपाटातून गेलं. आय, मी, माय, हे, हेम, हिज कबर्ड त्याच्या कपाटातून गेलं. म्हणजे हे बदल आवश्यकते झालेले. द बॉईज सेड वी वेंट टू झू धिस मॉर्निंग. गोचा भूतकाळ वेंट झाला. मग साध्या भूतकाळाचं रूपांतर पूर्ण भूतकाळात करायचं. सेडचं सेडमध्येच राहतं. अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट आला. वी मुलांसाठी आलेलं आहे. वी हा प्लुरल झाला, मग प्लुरल थर्ड पर्सन झालं दे. साध्या भूतकाळाचं पूर्ण भूतकाळ करा. हॅड गॉन टू झू. धिसचं रूपांतर दॅटमध्ये करा. दॅट मॉर्निंग आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा. सुजाता सेड वी विल हॅव अ पार्टी धिस नाईट. विल हॅव साधा भविष्यकाळ आहे. साध्या भविष्यकाळाचं रूपांतर तुम्हाला करायचं. म्हणजे ॲटलिस्ट शाल विलचं रूपांतर ओल्डमध्ये करायचं. बरोबर आहे. सेडचं सेडच, अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट. वहीचं थर्ड पर्सन झालं दे, हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे. वेलचं रूपांतर ओल्डमध्ये करा. धिसचं रूपांतर दॅटमध्ये करा. दॅट नाईट. ठीक आहे. हे आवश्यक ते सगळे बदल तुम्हाला करावे लागतात. माय टीचर सेड टू मी. सेड टूचं रूपांतर तुम्ही या ठिकाणी टोल्डमध्ये करायचं. पण इथं वाक्य बघा, यू शुड गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स. तू अशा रीतीनं जे एल्डर आहे, बरोबर, तुझ्यापेक्षा वयाने मोठाले लोक आहेत त्यांना रिस्पेक्ट द्यायला बघा. म्हणजे या वाक्यात तो जो टोन आहे तो थोडा ॲडवाईस दिलेला आहे. त्यामुळे ॲडवाईसलाच क्रियापद करा. माय टीचर ॲडवाईस्ड मी. टोल्ड वापरला असता तरी काही बदल झाला नसता. ठीक आहे. ॲडवाईस मी, अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घ्या.
यू म्हणजेच कोण रे, माय. माझे टीचर मला म्हटलेत, त्यामुळे इथं यूचं रूपांतरित आता रिव्हर्स होणारे आय, म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर स्पोकन पार्टमध्ये आय मी माय, मायचा जर उल्लेख असेल तर इथं तुम्ही आय फर्स्ट पर्सन इथं रिव्हर्स घ्यायचे, समजून घ्या. बरोबर आहे. आय शुड गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर, इथं आयचं रूपांतर जर ही मध्ये केलं असतं तो तिसराच व्यक्ती झाला असता. माझे टीचर मला म्हटलेत, मला म्हणजे इथं तो मलाचं त्याला म्हणू शकत नाही, त्यामुळे इथं आय असाच उल्लेख करा, समजून घ्या. बरोबर आहे. द प्रीस्ट सेड टू मी, मला म्हटलेले आहेत, म्हणजे इथं मीचा उल्लेख येतो स्पोकन पार्टमध्ये, तर इनडायरेक्टमध्ये इथं आयचा वापर करायचा, हीचा नाही, समजून घ्या. बरोबर. द प्रीस्ट सेड टू मी यू शुड लर्न टू लिव्ह युअर लाईफ मिनिंगफुली. सेड टूचं रूपांतर ॲडवाईसमध्ये करा, कारण इथं सल्ला दिलेला आहे. अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट, आता यूचं रूपांतर आयमध्ये करायचं, कारण हे मला बोललेलं आहे. स्पोकन पार्टमध्ये जर मी किंवा जर माय आला तर इनडायरेक्टमध्ये मोस्टली त्याचं रूपांतर आयमध्ये होणार आहे, समजून घ्या. आय शुड लर्न टू लिव्ह यू यू युअर आय मी माय, माय लाईफ मिनिंगफुली. येतं लक्षात. रिया सेड आय टूक अ डॉग टू द व्हेटरनरी हॉस्पिटल. टेकचं भूतकाळ टूक झालं, पण याचा पूर्ण भूतकाळ हॅड टेकन होणार आहे. रिया मुलीचं नाव आहे, आयचं रूपांतर सीमध्ये, अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट. उरलेल्या वाक्यात काही बदल नाही आहे, वाक्य लावून पूर्णविराम द्यायचा. ठीक आहे. असे काही जे बदल आहेत मित्रांनो हे केले जातात. हे वाक्य वाचून घ्या, हे भरपूर वाक्य आहेत, याच्यामध्ये काही हे नाही आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. साध्या भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ होतो, बरोबर आहे. वेअर रिपेअरिंग प्रेझेंट पास्ट कंटिन्युअसचं रूपांतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये झालेलं आहे. विल डू विलचं रूपांतर ओल्डमध्ये झालेलं आहे. पर्सनल प्रोनाऊनमध्ये काळामध्ये सगळे बदल या ठिकाणी नोटीस करा. बरोबर. इथं बघा आता, प्रवीण टोल्ड हिज फादर आय डू नॉट एन्जॉय रिडिंग हिस्टॉरिकल नॉवेल्स. मला हिस्टॉरिकल नॉवेल्स वाचायला आवडत नाहीत, किंवा मी एन्जॉय करत नाही. टोल्डचं टोल्डच ठेवाया, हिज फादर, अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट. आय म्हणजेच कोण रे, प्रवीण, मग याचं थर्ड पर्सन झालं ही. डू नॉटचं डिड नॉटमध्ये रूपांतर होतं. उरलेलं काहीच बदल नाही आहे, वाक्य लिहून पूर्णविराम द्यायचा आहे. ठीक आहे. पुढं बघायचं. आय लॉस्ट माय रिंग लास्ट वीक. समजून घ्या. प्रिया सेड, आता आय म्हणजेच कोण, प्रिया, मग इथं अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घ्या. आय म्हणजे सी, कारण मुलीचं नाव आहे. लॉस्ट साध्या भूतकाळाचं रूपांतर तुम्हाला पूर्ण भूतकाळामध्ये करायचं आहे. बरोबर आहे. हॅड लॉस्ट हर रिंग. लास्ट वीकचं द प्रिव्हियस वीक, लास्ट वीकचं द वीक बिफोर किंवा द प्रिव्हियस वीक, दोन्ही पण येतात, आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येतं. त्यामुळे काळातले बदल, प्रोनाऊनमधले बदल, कनेक्टिव्हमधला बदल, ॲडव्हर्बियलमधले बदल, सगळे बदल करा. जर आपण पहिल्या कंडिशन पाहिल्या त्यात नसेल तर. येतं लक्षात. तर हे सोपं आहे, फक्त उदाहरणं तुम्हाला पाहिजे. याच्यामध्ये एक छोटीशी बाब आहे का, जर तुमच्या वाक्यात मॉडेल ॲक्झिलरी जर मस्ट आला तर मस्ट एकतर त्याच्यात बदलच करायचा नाही, मस्ट रिमेन अनचेंज्ड, ऑर याचं रूपांतर तुम्ही हॅड टूमध्ये करू शकता. एक तर मस्टचं मस्टच ठेवा किंवा हॅड टूमध्ये रूपांतर करा, समजून घ्या. म्हणजे बघायचं, द टीचर सेड यू मस्ट ओबे युअर पॅरेंट्स. सेडचं सेडमध्येच अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घ्यायचं, आणि विधानार्थी वाक्य आहे. आता यूचं म्हणजे सेकंड पर्सनचं रूपांतर थर्ड पर्सनमध्ये करा. ही घ्या किंवा सी घ्या चालेल. मस्टचं रूपांतर मस्टमध्येच ठेवा, मस्ट ओबे हिज किंवा हर पॅरेंट्स. आलं लक्षात. यू युअर, सी हर हर, ही हिम हिज, ह्या पद्धतीनं. मस्टचं रूपांतर एक तर मस्टमध्ये ठेवायचं किंवा मस्टचं रूपांतर हॅड टूमध्ये करायचं. जयश्री सेड आय मस्ट कम्प्लीट द असाइनमेंट. जयश्री सेड दॅट, आय म्हणजे सी, अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घ्या. मस्टचं रूपांतर तुम्ही हॅड टूमध्ये करू शकता. ठीक आहे. ह्या पद्धतीनं मस्टचं रूपांतर हॅड टूमध्ये करू शकता. बस. दुसरं बघायचं आता, आपण ही डायरेक्ट स्पीचमध्ये शालचं रूपांतर शुल्डमध्ये करतो, पण जर डायरेक्ट स्पीचमध्येच शुल्ड आला, माईट आला, कुल्ड आला, उल्ड आला किंवा आउट टू जर आला, नोटीस करा, डायरेक्ट स्पीचमध्येच जर शुल्ड आला, माईट आला, कुल्ड आला, उल्ड आला किंवा आउट टू हे मॉडेल ॲक्झिलरी जर आले तर यांचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर होत नाही.
जे आहे तेच कंटिन्यू करायचे, तसेच ठेवायचे पुढं. आलं लक्षात? तर हे 5 नीट नोटीस करून ठेवा, यांना विसरायचं नाही. बघा, समीर सेड आय शुड अपोलोजाइज टू माय टीचर फॉर माय मिसकंडक्ट. बरोबर आहे की नाही? मग आता इथं सेडचं रूपांतर सेडमध्येच होणार आहे. अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घ्या. समीर मुलाचं नाव आहे, मग आयचं रूपांतर थर्डमध्ये करायचं. आता शालचं शुल्ड झालं, उल्ड झालं, पण शुल्डचं काय होणार आहे का? नाही होणार. शुल्डमध्ये बदल करायचा नाही, दोन्ही ठिकाणी तोच. बरोबर आहे की नाही? माय टीचरचं हिज टीचर करा, माय मिस्टेकचं हिज मिस्टेक करा, मिसकंडक्ट करा. बाकीचे बदल करायचे, फक्त याच्यामध्ये बदल होणार नाही. पुढे बघा, आय माईट चेंज माय डिसिजन. माईटचं रूपांतर कशातच होत नाही, माईट तसाच ठेवायचा. बाकीचे बदल करायचे. सीमा सेड, सीमा म्हणजेच आय, सेड आय दॅट ऐवजी सी घ्या इथं पुढं. चेंज माय डिसिजनचं हर डिसिजन. ह्या पद्धतीनं बदल होतात. बरोबर आहे? ओल्डमध्येही बदल होत नाही आहे आणि आउट टूमध्ये बदल होत नाही. आउट टू बघा आता, गणेश टोल्ड अजय यू आउट टू हॅव युअर बायसिकल रिपेअर्ड. आता इथं आउट टूने सल्ला दिलेला आहे, लक्षात ठेवा. टोल्ड अजय, आता यू म्हणजेच कोण? अजय, मुलाचं नाव आहे. मग गणेश ॲडवाईस अजय. नोटीस करायचं, आउट टू मॉरल ऑब्लिगेशनसाठी येतो, त्याचबरोबर सल्ला देण्यासाठी सुद्धा वापरला जातो. तू तुझी बायसिकल रिपेअर करायला पाहिजे. ठीक आहे? ह्या पद्धतीनं म्हणजे ॲडवाईसलाच मी तुम्हाला वर्ब बनवलेला आहे. अजय तसाच आला, अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घ्या. यू म्हणजे अजय, मग यूचं थर्ड पर्सन झालं ही. आउट टूमध्ये बदल होत नाही. आउट टू हे मॉडल ॲक्झुलरी, त्याच्यानंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं. एखादं हॅड करील, होणार नाही. बरोबर? युअर बायसिकल, ही इज बायसिकल. या पद्धतीनं बदल करायचे पर्सनल प्रोनाउनमध्ये वगैरे. ठीक आहे? पुढे बघा, जो शाल आहे मित्रांनो, जनरली शालचा वापर जर टेन्स म्हणून जर आला, सिम्पल फ्युचर म्हणून जर आला, तर शालचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये ओल्डमध्ये केलं जातं. काय होतं? शालचं रूपांतर जर टेन्स म्हणून जर हा वापरलेला असेल, टेन्स, तरी जर त्याचं रूपांतर ओल्डमध्ये केलं जातं. परंतु हा जो शाल आहे, हा जर या पद्धतीनं ॲडवाईस देणं म्हणजे ॲडवाईस देण्यासाठी जर आला, नोटीस करायचं, तर याचं रूपांतर बाकी शुल्डमध्ये केलं जातं. कशामध्ये केलं जातं? शुल्डमध्ये. म्हणजे शालचा वापर जर ॲडवाईस, सजेशन, ड्युटी व्यक्त करण्यासाठी आला, तर शालचं रूपांतर शुल्डमध्ये करा. फॉर एक्झाम्पल बघा, विकास सेड टू मी, काय म्हटला? आय शाल वेट फॉर यू फॉर एन आवर. मी तुझ्यासाठी तासभर वेट करेल. म्हणजे एखाद्यासाठी गरजेनुसार वेट करणं हे त्याचं कर्तव्य आहे, असं समजायचं. मग शालचं रूपांतर तुम्ही शुल्डमध्ये केलं पाहिजे. विकास सेड टूचं रूपांतर टोल्डमध्ये करायचं. मी, आय म्हणजेच कोण रे? विकास होतोय. नोटीस करा, म्हणजे आयचं रूपांतर ही मध्ये करा. ही शुड वेट फॉर मी फॉर ॲन आवर. ह्या पद्धतीनं उत्तर आलं पाहिजे. पुढे बघा, आता मी तुम्हाला काही प्रश्न इंट्रोड्यूस करतो. बघा आता, राज्यसेवा 2022ला काय आलेला प्रश्न आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. मी काही प्रातिनिधिक प्रश्न घेतो. ठीक आहे? कसे? प्रातिनिधिक. आपल्याला नंतर काय करायचे? पूर्ण लिस्ट कंप्लीट करायची PYQमध्ये. तुम्हाला मी किमान 100च्या आसपास डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करतानाची उदाहरणं तुम्हाला देणार आहे सगळी PYQमध्ये. सब इन्स्पेक्टर टोल्ड द कॉन्स्टेबल, काय म्हणतोय? यू शाल डू एक्स्ट्रा ड्युटी फॉर 3 days. नोटीस करा, यू शाल डू एक्स्ट्रा ड्युटी फॉर 3 days. आता या ठिकाणी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगतो आहे. आता ही त्याची ड्युटी आहे, हे त्याचं कर्तव्य आहे, म्हणजे तू काम करायला पाहिजे. मग इथं टोल्डचं रूपात इथं टोल्डमध्येच ठेवलेलं आहे, इथं आस्कमध्ये आलेलं आहे. जनरली आस्क येणार नाही, त्यामुळे तिघांमध्ये पॉसिबिलिटी. द सब इन्स्पेक्टर टोल्ड द कॉन्स्टेबल. आता वाक्य विधानार्थी आहे की नाही हे कर्त्यानं सुरू झालेलं. मग कनेक्टिव्ह म्हणून तुम्हाला काय घ्यायचे? दॅट घ्यायचे. बघा, या ठिकाणी कोणताच कनेक्टिव्ह आलेला नाही. इथे कनेक्टिव्ह पाहिजे होता, कनेक्टिव्ह नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकला. इथं आस्क नको आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकला. आता इथं बघा, इथं दॅट आलेला आहे, इथं दॅट आलेलं आहे. बरोबर आहे की नाही? बघा, यू म्हणजेच कोण रे? कॉन्स्टेबल. सेकंड पर्सनचं रूपांतर थर्ड पर्सनमध्ये केले, ही. बरोबर आहे? मग आता इथं शाल आहे, शालचं रूपांतर तुम्हाला शुल्डमध्ये करायचं. इथे काळात बदल केला आहे का? नाही. म्हणजे हा बदल चुकीचा आहे, शाल नको होता. त्यामुळे तिसरं चुकलं, पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. शुड डू एक्स्ट्रा ड्युटी फॉर 3 hours. आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येतो.
येतं लक्षात. म्हणजे जे आवश्यक ते बदल आहे ते या ठिकाणी अपेक्षित आहेत. दुसरं वाक्य, ही सेड आय वेंट टू माय फ्रेंड्स हाऊस यस्टरडे. सगळे बदल करायचे आता बघा. सेडचं रूपांतर सेडमध्येच करा, बरोबर आहे. आता ही म्हणतो, मग आयचं रूपांतर थर्ड पर्सनमध्ये ही होतं. विधानार्थी वाक्यासाठी कनेक्टिव्ह घ्या दॅट, बरोबर. ही सेड दॅट, ही सेड दॅट. आता सेडचं रूपांतर टोल्डमध्ये होतं का रे? नाही होणार आहे. जनरली इन्फॉर्म पण नका करू, त्यामुळे हे दोन जातात, बरोबर आहे की नाही. पुढे आय म्हणजे ही, इथे आलेला इथे आलेला. दुसरं बघा, वेंट साध्या भूतकाळाचं रूपांतर पूर्ण भूतकाळात करा. साधा भूतकाळाचं पूर्ण भूतकाळ, हॅड गॉन टू माय फ्रेंड्स हाऊस. आय, मी, माय, मग ही, हिम, हीज फ्रेंड्स हाऊस इथपर्यंत बरोबर आहे. यस्टरडेचं रूपांतर होतं द डे बिफोर. परत काळात यस्टरडेमध्ये बदल नाही केलेला म्हणून पहिला चुकला. म्हणजे सगळे बदल कशात आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले आहेत. आलं लक्षात. ह्या पद्धतीनं काय काय बदल झाले बघा. इथे सेड हे इंट्रोडक्टरी वर्बचं रिपोर्टिंग वर्ब झालं. कनेक्टिव्ह म्हणून दॅट आलेला आहे. पर्सनल प्रोनाउनमधला तिसरा बदल, काळामधला चौथा बदल, अजून एक पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल आहे आणि ॲडवर्ब ऑफ टाईम अँड प्लेसमध्येही बदल आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 बदल एका वाक्यात आहे. सगळेच्या सगळे बदल यायलाच पाहिजे. एक जरी बदल मिसिंग असेल ना मित्रांनो, तरीही वाक्य चुकणार आहे, हे लक्षात ठेवा. सो या कॉन्टॅक्समध्ये हे बारकावे चेक करत चालायचे. द सेज सेज, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, इंट्रोडक्टरी पार्ट बदलं. व्हर्ब जर वर्तमान काळातलं जर असेल तर डबल इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्याच्या काळात बदल करायचा नाही. ओके. पण सेजचं रूपांतर सेजमध्येच ठेवायचं, सेडमध्ये करायचं नाही. बघा इथं 3 उत्तर तर इथं चुकली, एक गेलं, सेड नकोच आहे, त्यामुळे इथं तुम्हाला एलिमिनेशननेच उत्तर निघतं. हेच उत्तर बरोबर येणार आहे. सेजचं सेज ठेवा, अवतरण चिन्हाच्या दॅट घ्या. एट ह्या पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल होत नाही, त्यामुळे काळातही बदल होणार नाही, बरोबर. इथं फक्त दॅट आल्यामुळे दॅटच ठेवायचं. विल शेप माय एंड, विलमध्ये बदल नाही होणार. फक्त आय, मी, माय, हे, हेम, हीज एकच बदल आहे आणि वाक्यात शेवटी पूर्णविराम. आलं लक्षात. दुसरं बघायचं, आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट एक्सप्रेशन विचारले. पाहायचं, ही सेज. आता ज्या अर्थी रिपोर्टिंग वर्ब जर सेज आलेला आहे त्या अर्थी काळामध्ये बदल करायची आवश्यकता नव्हती, बरोबर. ही सेज दॅट आय हॅव डन माय ड्युटी. आता बघा, जर ही जर आलेलं आहे मग हीचं रूपांतर इथं हीजमध्ये व्हायला पाहिजे होतं, बरोबर आहे. ही यायला पाहिजे इथं ही आणि इथं हीज ड्युटी. पहिलं वाक्य चुकलेलं आहे. फक्त काळात बदल नव्हता करायचा, बाकीचे बदल करायचे आहेत आपल्याला. ही सेड, आता साधा भूतकाळ झालेला आहे. साधा भूतकाळ झाल्यामध्ये काळामध्ये बदल करायचे आहेत. ही हॅज डन पाहिजे होतं, हॅज ऐवजी हॅड पाहिजे होतं, हॅड डन पाहिजे होतं, हे पण चुकलं. ही सेड दॅट ही हॅड डन हीज ड्युटी. सगळे बदल केलेले आहेत, बरोबर आहे की नाही. त्यामुळे हे बदल होणार नाही. मग सी कुठे आहे? सी आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. राज्यसेवा 2020चा प्रश्न. आता आपल्याला पाहायचे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्याचे 2 प्रकार पडतात. एक आहे यस नो टाईप क्वेश्चन आणि दुसरा आहे तुमचा WH टाईप क्वेश्चन. प्रथम तर आपण पाहूया यस नो टाईप क्वेश्चन. म्हणजेच बघा, डबल इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्य डायरेक्ट स्पीचमध्ये जर त्याच्यामध्ये यस नो टाईप जर क्वेश्चन जर आला तर डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना वाक्यामध्ये काय बदल केले जातात ते या ठिकाणी पाहायचे. बघायचं, जर आपण रिपोर्टिंग व्हर्ब आहे सर्रास आस्क वापरलं तरी चालतं, पण बऱ्याच वेळा अर्थानुसार एन्क्वायर्ड, वॉन्टेड टू नो पैकी एखादं घ्यावं लागतं मित्रांनो. इफ किंवा वेदरपैकी एकाचा कनेक्टिव्ह म्हणून वापर करायचा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेलं आहे, डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना वाक्याचा प्रकार बदलतो. म्हणजे वाक्य कोणत्याही जरी प्रकारचं असेल तरी इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं स्टेटमेंट बनतं. त्यामुळे तुम्हाला प्रश्नार्थक वाक्याचं रूपांतर विधानार्थक वाक्यामध्ये बदल करून त्याच्यामध्ये आवश्यक ते सगळे बदल करायचे आणि वाक्याच्या शेवटी कंपल्सरी पूर्णविराम द्यायचा. भले वाक्य प्रश्नार्थक जरी असेल तरी इनडायरेक्टमध्ये वाक्य शेवटी पूर्णविराम येतो, कारण आपण त्याचं रूपांतर कशात करतोय? विधानार्थी वाक्यात करतोय. हे आता लक्षात, या साध्या साध्या गोष्टी आहेत आपण पाहिल्या होत्या. कंटिन्यू करूया आता.
बघा आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. जर यस नो टाईप क्वेश्चनचं जे वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये जर घेतलं तर त्याचं बाय डिफॉल्ट रूपार्थ नाऊन क्लॉजमध्ये होतं. लक्षात ठेवा, कशामध्ये होतं? नाऊन क्लॉजमध्ये होतं. म्हणून त्याच्या सुरुवातीला आपल्याला इफ किंवा वेदर हे कनेक्टिव्ह घ्यावं लागतं. समजून घ्या. आता बघायचं, द लॉयर सेड टू हिज क्लायंट. लॉयर त्याच्या क्लायंटला काय म्हणतायत? डू यू हॅव अ डॉक्युमेंट फाईल. येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात ही हेल्पिंग वर्बनं होते आणि वाक्याच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क येतो. हे बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? सेड टूचं रूपांतर आस्कमध्ये करायचं आहे. नोटीस करा, आता इथं तुम्ही टोल्डमध्ये नाही करायचं, कारण हे वाक्य विधानार्थी नाही आहे. आता प्रश्नार्थक वाक्य येस नो टाईप क्वेश्चनचं असल्यामुळे सेड टूचं रूपांतर तुम्ही आस्कमध्ये करा. दुसरी गोष्ट, हीच क्लायंट घेऊन डबल इन्व्हर्टेड कॉमा काढायचा आहे आणि कनेक्टिव्ह म्हणून इफ किंवा वेदरमध्ये रूपांतर करायचं. इथं मी इफ घेतलेला आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, हे जे प्रश्नार्थक वाक्य आहे, प्रश्नार्थक वाक्याचं रूपांतर स्टेटमेंटमध्ये करा आणि नंतर त्याच्यामध्ये अपेक्षित ते बदल करायचे. मग इथं बघायचं, डू यू हॅव अ डॉक्युमेंट फाईल. याचं स्टेटमेंट कसं होतं मित्रांनो? डू काढायचा आणि उरलेलं वाक्य लिहायचं, यू हॅव अ डॉक्युमेंट फाईल. हे झालं याचं स्टेटमेंट. आता याच्यात बदल करा. आता क्लायंटला विचारलेलं आहे, यू म्हणजेच कोण रे? क्लायंट. म्हणजे यूचं थर्ड पर्सन झालं ही. हॅवचं रूपांतर घ्या हॅडमध्ये. अ डॉक्युमेंट फाईल तसंच लिहायचं आणि वाक्य शेवटी पूर्णविराम द्यायचं. येतं का लक्षात सगळ्यांच्या? आपण ही काळात बदल केलेला आहे, वाक्याच्या प्रकारातही बदल केलेला आहे. म्हणजे यस नो टाईप क्वेश्चनचं रूपांतर स्टेटमेंटमध्ये करताना फक्त कर्ता आणि हेल्पिंग वर्बच्या जागेची आदला बदल करायची, वाक्य शेवटी पूर्णविराम द्यायचं. दुसरं बघा, मिस्टर हिल सेड टू हिज कलीग. मिस्टर हिल त्याच्या कलीगला काय म्हणतात? विल यू गो विथ मी फॉर अ कप ऑफ टी इन द इव्हिनिंग टुडे. आता याचं विधानार्थी वाक्य करताना विल यूचं रूपांतर फक्त काय करायचं? यू विल. बघा, कर्ता आणि हेल्पिंग वर्बच्या जागेची आदला बदल करायची, हे वाक्य विधानार्थी होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये बदल करा. आता या ठिकाणी सेड टू आहे, याचं रूपांतर तुम्हाला आस्कमध्ये करायचं आहे. मिस्टर हिल, इथे हिल राहिलेलं आहे, आस्क्ड हिज कलीग. इफ किंवा वेदर आहे, याच्यासाठी कनेक्टिव्ह ऐवजी इफ किंवा वेदरपैकी इफ घेतलेला आहे. यू म्हणजेच कोण रे? कलीग. मग इथं यूचं थर्ड पर्सन झालं ही. विलचं रूपांतर केलं ओल्ड. ओल्ड हे मॉडल ॲक्झुलरी, त्याच्यानंतर नेहमी क्रियापदाचं मूळ रूप येतं. विथ मी. आता मी म्हणजेच कोण? हिल. हा व्यक्तीच आहे. आय, मी, माय. मग ही, हिम, हिज. आयचं मी झालं, मग हिचं हिम. फॉर अ कप ऑफ टी इन द इव्हिनिंग. टुडेचं काय होतं? दॅट डे. टुडेचं रूपांतर मी कशात केलेलं आहे? दॅट डेमध्ये केलेलं आहे. आणि वाक्याच्या शेवटी कंपल्सरी पूर्णविराम दिला, कारण विधानार्थी वाक्याचं रूपांतर प्रश्नार्थक वाक्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात केलं आणि नंतर त्याच्यात सगळे बदल केलेले आहेत. पुढचं वाक्य बघायचं, द टीचर सेड टू गणेश. टीचर गणेशला काय बोलतात बघायचं, हॅवंट यू फिनिश युअर होमवर्क. हॅवंट यू हे प्रश्नार्थक, याचं विधानार्थी वाक्य काय होतं? यू हॅवंट. फक्त कर्ता आणि हेल्पिंग वर्बच्या जागेची आदला बदल करायची. मग बघायचं, सेट टूचं रूपांतर आस्कमध्ये करा. अवतरण चिन्हाच्या ऐवजी इफ किंवा वेदरपैकी वेदर घेतला. आता असा हार्ड अँड फास्ट रूल नाही का इफ का वेदर घ्यायचा, पण अर्थाप्रमाणे तुम्ही एक सुचवतं तिथं. बरं, वेदर. आता यू म्हणजेच कोण? गणेश. मग यूचं थर्ड पर्सन झालं हॅड, ही. हॅवंटचं हॅडंट. मग हॅव नॉटचं होतं हॅड नॉट. बरोबर आहे की नाही? हॅडच्या नंतर नेहमी क्रियापद तिसऱ्या रूपात येतं. बरोबर आहे. युअर होमवर्क. युअर म्हणजेच कोणाचा? गणेशचा. युअर, ही, हिम, हीज होमवर्क. आणि वाक्यात शेवटी पूर्णविराम द्यायचा. येतं लक्षात? त्यामुळे सगळ्यात सोपी गोष्ट, प्रश्नार्थक वाक्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात करा आणि त्याच्यामध्ये अपेक्षित ते सगळे बदल करा. दॅट्स इट. एवढीच तुम्हाला आवश्यकता आहे, बाकीचं काहीच नाही. अजून एक बघा, द स्ट्रेंजर सेड कुड यू टेल मी व्हेअर द पोस्ट ऑफिस इज. आता बघा, इथं एकाच वाक्यामध्ये दोन प्रश्न दिसतात तुम्हाला, कुडनं सुरू झालेलं आणि इथं वेअरनं झालेलं. पण व्हेअरच्या वाक्य प्रश्नार्थक नाही, व्हेअरच्या नंतर आधी करता नंतर हेल्पिंग वर्ब आलेलं आहे. त्यामुळे इथं तुम्हाला याचं फक्त रूपांतर जागाच्या आदला बदल करायचे. कुड यूचं काय करायचं आहे? यू कुड करायचं आहे. नोटीस करा, काय नाही,
यस नो टाईप क्वेश्चनमध्ये विधानार्थी करताना फक्त हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्टच्या जागाची आदला बदल होते, बाकीचं काहीच नाही. ठीक आहे. सेडऐवजी सेडच घ्या. अवतरण चिन्हाच्या ऐवजी वेदर. आता यू म्हणजेच कोण, जो कोणी असेल तो, कोणाला तरी विचारलेले, मग यूचं थर्ड पर्सन झालं दे. बरोबर आहे की नाही. आता कुडचं रूपांतर बदलत नाही, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कॅनचं कुड होतं पण कुडचं इनडायरेक्टमध्ये बदल होत नाही, माईटमध्ये बदल होत नाही, शुडमध्ये बदल होत नाही, ओल्डमध्ये बदल होत नाही, आउट टूमध्ये बदल होत नाही. बरोबर. इथं कुड तसंच येणार आहे. आता मी म्हणजेच कोण, स्ट्रेंजर. मग याच्यासाठी रूपांतर घ्या हिम. आयचं मी झालं, हिचं हिम घ्या. वेअर द पोस्ट ऑफिस, इजचं रूपांतर होतं ऑजमध्ये आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. ठीक आहे. ह्या पद्धतीनं तुम्हाला बदल करायचे आहेत. अजून एक वाक्य बघा. डॉक्टर हिल आस्क्ड सुनीता कॅन यू कम्प्लीट धिस कोर्स इन 2 years. आता कॅन यूचं रूपांतर कशात करायचं, यू कॅन. फक्त जागेची आदला बदल करायची. मग बघा आजचं रूपांतर आस्कमध्येच, अवतरण चिन्हाच्या ऐवजी इफ. आता यू म्हणजेच कोण रे, सुनीता. ही मुलीचं नाव आहे, मग यूचं थर्ड पर्सन झालं सी. कॅनचं भूतकाळ झालं कुड. बरोबर आहे. धिसचं रूपांतर केलं दॅट इन 2 years आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला. बस सरळ आणि साधे उदाहरणं असतात, काही घाबरायचं नाही आहे. बदल फक्त नोटीस करायचे. येतं लक्षात. बाकीचे वाक्य तुम्ही वाचून घ्या. मी तुम्हाला सरावासाठी भरपूर दिलेत, एवढी मी काय घेणार नाही या ठिकाणी. फक्त आता हा एक रूल लक्षात ठेवायचा, जर प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात शाल आयने झाली, नोटीस करा, शाल आय. जनरली शाल आय आणि शाल वी प्रश्नार्थक वाक्यात जर आले तर त्यांनी जनरली आपल्याला सजेशन वगैरे द्यावे लागतात. काय करावं लागतं, सजेशन, ऑफर द्यावी लागते. मग या ठिकाणी बाकी आपल्याला शालचं रूपांतर ओल्डमध्ये न करता शालचं रूपांतर शुल्डमध्ये करायचं आहे. येतं लक्षात. बघायचं. हरी सेड टू मी शाल आय रिटर्न दीज बुक्स बाय संडे. रिक्वेस्ट केलेली आहे. मग या ठिकाणी ऑफर, सजेशन, रिक्वेस्टसाठी काळात बदल म्हणजे जनरली शालचं रूपांतर शुल्डमध्ये करा. सेट टूचं आस्कमध्ये करा. मी तसाच येतो. अवतरण चिन्हाच्या एप घ्या. शालायचं रूपांतर आता करा आय शाल. बरोबर आहे. मग आय म्हणजेच कोण, मी. नोडी हरी सेट टू मी आय शाल. सॉरी, इथं आय म्हणजे हरी, याचं रूपांतर होतं ही मध्ये. शालचं रूपांतर केलं शुडमध्ये. रिटर्न दीज बुक्स, दीजचं रूपांतर केलं दोज बाय संडे. वाक्या शेवटी पूर्णविराम द्या. मग इथं फक्त तुम्हाला जर शाल आय अशी रचना जर आली तर शालचं रूपांतर शुल्डमध्ये करायचं. येतं लक्षात. पुढं बघा. ही आस्क मी, त्यानं मला विचारलं. शाल आय पोस्ट दीज लेटर्स फॉर यू. रिक्वेस्ट, ऑफर वगैरे केलेली आहे. मग इथं तुम्हाला शाल आयचं रूपांतर आय शालमध्ये करायचं. मग बघा, ही आस्क मी, आज तसंच ठेवायचा, मी तसाच ठेवायचा. अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घेतलेला आहे. आय ही साठी झालेलं आहे, मग आयचं रूपांतर ही, शालचं रूपांतर आता शुल्डमध्ये होणार आहे. दीज लेटर्सचं रूपांतर दोज लेटर्समध्ये होणार आहे. फॉर यू, यू म्हणजेच कोण रे, मी. आता यू हा तसाही कर्म आहे, तो माझ्यासाठी आलेला आहे. मग मीचं रूपांतर कशातच होणार नाही, मी मध्येच ठेवा. येतं लक्षात. म्हणजे डायरेक्ट स्पीचमध्ये, स्पोकन पार्टमध्ये जर इथं मीचा उल्लेख असेल, इथं तुम्ही मीच घ्यायचा. इथे आयचा असेल तर इथे तुम्हाला आयमध्येच रूपांतर करावं लागतं. साध्या गोष्टी. पुढे एक प्रश्न तुम्हाला दाखवतो. आय सेड टू हर विल यू टीच मी निटिंग. गट क 2018चा पेपर आहे. सेट टूचं रूपांतर तुम्हाला जनरली प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे सेट टू राहणार नाही. आस्क, आस्क, टोल्ड पण होणार नाही. आस्कमध्ये रूपांतर करायचं. ठीक आहे. इथं प्रश्नार्थक वाक्य येस नो टाईप क्वेश्चन असल्यामुळे हे तुम्हाला इफ किंवा वेदरचा वापर करायचा आहे. कनेक्टिव्ह म्हणून दॅट चालेल का रे, आता नाही चालणार आहे. त्यामुळे दॅट गेला. इथे पण दॅट आहे, तो पण गेला. त्यामुळे बघा आपण ऑलरेडी 3 पर्याय रिमूव्ह केलेले आहे. म्हणजे जे उत्तर उरतं ते तुमचं फायनल उत्तर आहे. मी वाक्य पूर्ण न वाचता सुद्धा उत्तर काढलेले आहे. हे एलिमिनेशन आहे आणि मी जे एलिमिनेशन इंट्रोड्यूस करतो त्याच्यावर माझे 100% भरोसा आहे, उत्तर चुकणार नाही. त्यामुळे बघा, अवतरण चिन्हाच्या ऐवजी इथं वेदर घेतलेलं आहे. इथं विल यूचं रूपांतर मी तुम्हाला टेम्पररी सांगितलं होतं. विल यू करा, म्हणजे जागेची आदला बदल करा. आय सेड टू हर विल यू. आता यू म्हणजेच कोण, हर. पण यू हा सब्जेक्ट आहे,
मग यूचं रूपांतर सी मध्ये करा का जो पण सब्जेक्ट आहे. विलचं रूपांतर ओल्डमध्ये करा. बरोबर आहे. मी नीटी मी म्हणजेच कोण आय, मग मीचं रूपांतर तसंच राहणार आहे. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्या. ठीक आहे. भले इथं प्रश्नार्थक वाक्य जरी असेल तर शेवटी पूर्णविराम येतो कारण इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य स्टेटमेंट बनतं. पुढे बघा, चूज द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन. राज्यसेवा 2019चा. डू यू विश टू ओपन अन अकाउंट? द अकाउंटंट सेड टू द मॅन. अकाउंटंट एका व्यक्तीला विचारतोय तुझं इच्छा आहे का अकाउंट ओपन करण्याची. म्हणजे तुम्हाला याचं विधानार्थी वाक्य करताना फक्त डू काढायचा, उरलेलं वाक्य विधानार्थी झालं. इथे पूर्णविराम येतो. द अकाउंटंट सेड टू द मॅन. सेड टूचं रूपांतर आस्कमध्ये करा. आस्क क्वेश्चन नाही होणार आहे, आस्कमध्ये झालेलं आहे. द मॅन अवतरण चिन्हाच्या ऐवजी आता लक्षात ठेवा यस नो टाईप क्वेश्चन आहे त्यामुळे इफ किंवा वेदर होणार आहे. दॅटचा वापर करता येईल का रे? नाही. दॅट हा विधानार्थी वाक्यासाठी येतो त्यामुळे पर्याय क्रमांक 1 रिमूव्ह झाला. इथे बघा, इथे पण दॅट आलेला आहे. दॅट चालेल का रे? नाही चालणार त्यामुळे पर्याय क्रमांक 3 पण गेला. द अकाउंटंट आज द मॅन. इथं इफ घेऊ शकता तुम्ही. यू म्हणजेच कोण? द मॅन. म्हणजे यूचं रूप थर्ड पर्सन झाले तुमचं ही. साध्या वर्तमान काळाचं रूपांतर साध्या भूतकाळामध्ये. बरोबर आहे. टू ओपन अन अकाउंट. उरलेल्या वाक्यात काहीच बदल नाही, वाक्यात शेवटी पूर्णविराम दिला. ठीक आहे. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये बदल केलेला म्हणजे उत्तर निघतं आहे. बरोबर आहे. इथे बघा पर्सनल प्रोनाऊनमध्ये बदल केलेला नाही आहे. म्हणजे यूचं रूपांतर थर्ड पर्सनमध्ये ही पाहिजे होतं, बदल केलेला नाही त्यामुळे पर्याय क्रमांक 4 चुकला. या पद्धतीनं उत्तरं निघली पाहिजे मित्रांनो, सोपं असतं. आता प्रश्नार्थक वाक्याचा दुसरा जो पार्ट आहे तो आहे तुमचा WH टाईप क्वेश्चन. एखाद्या WH वर्डनं तुम्हाला वाक्याची सुरुवात करावी लागते. बरोबर आहे. मग तुम्हाला अशा WH टाईप क्वेश्चनचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना जो WH वर्ड वाक्यामध्ये आलेला आहे तोच तुम्हाला कनेक्टिव्ह म्हणून घ्यायचा आहे. WH वर्ड. बरोबर आहे की नाही? सॉरी, हा कनेक्टिव्ह म्हणून घ्यायचा आहे. रिपोर्टिंगवर तुम्ही सर्रास आस्क वापरलं तरी चालतं, पण एन्क्वायर्ड, वॉन्टेड टू नो पैकी पण एखादा घेऊ शकता. प्रश्नार्थक वाक्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यामध्ये करून त्याच्यात बदल करायचे आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचं. आता आपण उदाहरणांमधून पाहूया. द मॅनेजर सेड टू मोहन वेअर डू यू वर्क. आता मी तुम्हाला जो WH वर्ड आलेला आहे त्यालाच कनेक्टिव्ह म्हणून घ्यायचं. याला जरा वेळ साईडला ठेवा. उरलेलं वाक्य झालं यस नो टाईपचं क्वेश्चन. डू यू वर्क. मग आता विधानार्थी करताना डू काढून टाकायचा. यू वर्क हा झाला तुमचं विधानार्थी वाक्य. यू वर्क याच्यामध्ये बदल करायचा. आता बघा, सेड टूचं रूपांतर आस्कमध्ये करा. WH वर्ड झालेलं त्यालाच कनेक्टिव्ह म्हणून घ्या. आता या कनेक्टिव्हच्या नंतर अगोदर करता आणि नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं. इथे हेल्पिंग वर्ब लगेच वापरायचं नाही कारण WH वर्डच्या नंतर लगेच हेल्पिंग वर्ब वापरलं तर ते वाक्य परत एकदा प्रश्नार्थक होणार आहे. पण इनडायरेक्टमध्ये आपल्याला स्टेटमेंट करायचं आहे त्यामुळे इनडायरेक्ट स्पीचचं डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर करताना WH वर्ड जर कनेक्टिव्ह म्हणून घेतला तर त्याच्यानंतर अगोदर करता घ्या, नंतर हेल्पिंग वर्ब घ्या, हे समजून घ्या. यू म्हणजेच कोण? मोहन. याचं रूपांतर केलं थर्ड पर्सन ही आणि वर्तमान काळाचं रूपांतर भूतकाळात केलं ही वर्क. बरोबर. व्हेअर ही वर्क साधा भूतकाळ झालेलं आहे म्हणजे हे इनडायरेक्ट स्पीच झालं. द प्रिन्सिपल सेड टू द क्लर्क व्हाय आर यू लेट. व्हाय हा कनेक्टिव्ह म्हणून साईडला ठेवा. आर यू लेटचं विधानार्थी होतं यू आर लेट. याच्यात बदल करा. करता आणि हेल्पिंग वर्बच्या जागेत आतला बदल केली फक्त. मग बघायचं सेड टूचं रूपांतर आस्कमध्ये WH वर्ड जो आला त्यालाच कनेक्टिव्ह करा. इथं यू म्हणजेच कोण रे? क्लर्क. याचं थर्ड पर्सन झालं ही. एमिजारचं रूपांतर वॉज वेअर. लेट घेऊन वाक्यात शेवटी पूर्णविराम दिला. द प्रिन्सिपल आज द क्लर्क व्हाय ही वॉज लेट. एखादा पर्याय असा पण असेल व्हाय वॉज ही लेट, नाही चालणार. तुम्हाला स्टेटमेंट बनवायचे तर WH वर्डच्या नंतर आधी करता नंतर हेल्पिंग वर्ब. येतं लक्षात? ही रचना बघायचं. व्हेअर आर यू गोईंग समीर. तर या ठिकाणी समीर जो आहे नोटीस करा हा स्वल्पविरामानं विलग केलेला आहे म्हणजे हा आहे तुमचा होकॅटिव्ह केस. एखाद्या व्यक्तीला उद्देशून बोललं जातं. आपण पहिला 2 नंबरचा जो लेक्चर घेतला नामाचा तेव्हा तुम्हाला मी केस हा टॉपिक शिकवलेला आहे.
तर नाम नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, पॉझिटिव्ह केस, होकॅटिव्ह केसमध्ये येतं. होकॅटिव्ह केसमधलं नाम म्हणजेच काय, एखादं वाक्य कुणाला तरी उद्देशून बोललं जातं. आणि होकॅटिव्ह केसमधलं जे नाऊन असतं ते नेहमी स्वल्पविरामानं वाक्यापासून विलग केलं जातं. म्हणजे तुम्हाला सांगतो, रमा जे वाक्य बोलते ते या समीर या व्यक्तीला उद्देशून बोलते आहे. मग जर असं होकॅटिव्ह केसमधलं नाम जर वाक्यात आलं तर इनडायरेक्ट स्पीच करताना त्याला कनेक्टिव्हच्या अगोदर वापरायचा. कनेक्टिव्हच्या अगोदर होकॅटिव्ह केसमधलं नाम वापरायचं. म्हणजे काय झालं, सेट टूचं रूपांतर सेटचं रूपांतर आस्कमध्ये केलं. हा जो होकॅटिव्ह केसमधलं नाऊन आहे ते आधी घेतलं, WH वर्डला कनेक्टिव्ह म्हणून घेतला. मग आता उरलेलं वाक्य काय आहे, आर यू गोईंग, याचं तुमचं रूपांतर करायचं आहे फक्त यू आर गोईंग. नोटीस करा, यू आर गोईंग. व्हेअर हा ऑलरेडी घेतलेला आहे. यू म्हणजेच कोण रे आता, समीर. मुलाचं नाव आहे, मग यूचं थर्ड पर्सन झालं ही. यमिदारचं रूपांतर वॉज वेअरमध्ये, ही वॉज गोईंग पूर्णविराम. ह्या पद्धतीनं होकॅटिव्ह केसमधल्या नामाची मन तुम्हाला हे करता येतं. ठीक आहे. विवेक आस्क्ड हिज ब्रदर, सेम स्ट्रक्चर येणार आहे. व्हेअर हा WH वर्ड तसाच येणार आहे. पुढं आर माय बुक्सचं रूपांतर होतं माय बुक्स आर. आता त्याच्या ब्रदरला विचारले विवेकने, बरोबर आहे. विवेक मुलाचं नाव माहिती, हिज बुक्स, आरचं रूपांतर वेअरमध्ये झालेलं आहे. ह्या पद्धतीनं याच्यामध्ये बदल केला जातो. ही वाक्य काळजीपूर्वक वाचून घ्या, काही फरक पडत नाही. खूप छोटी छोटी महत्त्वाची वाक्य, कारण मी जर तुम्हाला एक्झरसाईजसाठी दिलेली आहेत, उगं तुम्हाला कंटाळा येणार नाही. मी तुम्हाला मूळ संकल्पना समजून सांगितलेली आहे, त्यामुळे एवढं फक्त एकदा वाचून घ्या, काही फरक पडत नाही. ठीक आहे. आता याच्यातला आयोगाचा प्रश्न बघा. ही सेड टू मी, काय बोललेलं आहे या ठिकाणी, व्हाय डीड यू स्ट्राईक मी, तू मला का मारलं होतंस. आता डीड आला म्हणजे वाक्य साध्या भूतकाळातलं आलं, बरोबर आहे. आता सेड टूचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करायचं आहे, आस्कमध्ये करायचं आहे. पण आता इथे एन्क्वायर्ड सुद्धा चालू शकतो. एन्क्वायर्ड, सेड चालणार नाही. पण एन्क्वायर्डच्या नंतर टू नाही चालणार, एन्क्वायर्ड टू होत नाही, त्यामुळे हे गेलं, सेड पण गेला. एन्क्वायर्ड ऑफ मी म्हणायचं का, हा एक प्रश्न आहे, जरा वेळ साईडला राहू द्या. बरोबर आहे. आता इथं बघायचं, ही आस्क मी, जो WH वर्ड आलेला आहे त्यालाच कनेक्टिव्ह घ्या, व्हाय. आता बघा, डीड यू स्ट्राईक मी, हे झालं तुमचं साध्या भूतकाळ. मग इथं डीड जर काढला तर स्ट्राईकचं भूतकाळ स्ट्रोक, स्ट्राईक STROKE, स्ट्रोक. साध्या भूतकाळाचा इनडायरेक्टमध्ये पूर्ण भूतकाळ होतो, बरोबर आहे की नाही. मग इथं परत साधा भूतकाळ चालेल का रे, नाही चालणार, म्हणून पर्याय क्रमांक 3 गेला. पण एकच राहिलं, ही एन्क्वायर्ड ऑफ मी व्हाय आय हॅड स्ट्रक्ड हिम. हॅडच्या नंतर क्रियापद तिसऱ्या रूपात येतं, त्यामुळे साध्या भूतकाळाचं रूपांतर पूर्ण भूतकाळात केलेलं आहे, बरोबर. मीचं रूपांतर हिममध्ये, इथं मी आलेलं आहे, इथं मी मला विचारल्यामुळे इथं आय हे पर्सनल प्रोनाऊन घेते. 2 नंबरमध्ये उत्तर आहे. पुढं आलं लक्षात. तर या पद्धतीनं मी काही प्रातिनिधिक प्रश्न दाखवलेत. तर प्रश्नार्थक वाक्य सोपं आहे, फक्त त्याच्यामध्ये बदल करायचा, हेल्पिंग वर्बमध्ये आणि कर्त्यामध्ये बदल करायचा, नंतर त्याच्यामध्ये आवश्यक ते सगळे चेंजेस करायचे. सोप्या गोष्टी आहेत. आता आपण पुढचा टाईप पाहतोय. या ठिकाणी तुमचा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आज्ञार्थक वाक्य हे 2 प्रकारचं असतं, एक पॉझिटिव्ह इम्पेरेटिव्ह आणि दुसरं असतं ते तुमचं निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह. पॉझिटिव्ह इम्पेरेटिव्हची सुरुवात ही नेहमी क्रियापदाच्या मूळ रूपानं होते आणि निगेटिव्ह इम्पेरेटिव्हची सुरुवात ही डोंट न केली जाते. डोंटच्या नंतर परत एकदा क्रियापद हे मूळ रूपामध्ये येतं, लक्षात ठेवा. मग जर असं जर वाक्य जर आलेलं असेल आज्ञार्थक वाक्य, तर मित्रांनो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर जे बोलतो त्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते पाहायचं आणि अकॉर्डिंगली तुम्हाला एक कनेक्टिव्ह म्हणून वापरावा लागतो शब्द. कोणताही कनेक्टिव्ह घेऊन चालत नाही. एक व्यक्ती दुसऱ्याबरोबर बोलताना जर सिनियर व्यक्ती ज्युनियर बरोबर जर बोलत असेल तर तो सिनियर व्यक्ती ज्युनियर व्यक्तीला रिक्वेस्ट करणार नाही. नोटीस करा, ऑफिसर त्याच्या ऑफिसमधल्या क्लर्कला रिक्वेस्ट करणारा प्लीज एवढी फाईल द्या. तो ऑफिसर आहे, सिनियर आहे, तो ज्युनियरला ऑर्डर देतो, कमांड देतो, ॲडवाईस देतो, ह्या पद्धतीनं. पण जो ज्युनियर आहे तो सिनियरला रिक्वेस्ट करावं लागतं, ऑर्डर देता येणार नाही. म्हणजे रिलेशनप्रमाणे एक शब्द वापरायचा रिपोर्टिंगवर, ऑर्डर, रिक्वेस्ट, ॲडवाईस, आस्क,
टेल, कमांड, बेग, अर्ग विनवणी करणे याच्यापैकी एक घ्यायचा. पॉझिटिव्ह वाक्यासाठी टू हा कनेक्टिव्ह घ्यायचा. निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह असेल तर नॉट टू हा कनेक्टिव्ह घ्यायचा. बरोबर आहे. आता नोटीस करा, टूच्या नंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं, म्हणजे त्याचं इन्फिनिटिव्हमध्ये रूपांतर होतं आणि वाक्याच्या शेवटी तुम्हाला पूर्णविराम द्यायचा आहे. हे सगळं दिलेलं आहे, एकदा वाचून घ्या काळजीपूर्वक. आता बघा, रवीना टोल्ड अक्षय. आता रवीना आणि अक्षय या दोघांमध्ये काय रिलेशन आहे आपल्याला माहीत नाही, पण एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. ते रवीना त्या मुलाला काय म्हणते आहे, डोंट टेलिफोन मी अगेन. मला परत फोन करू नको. आपण असं म्हणतो का, प्लीज मला परत फोन नको करू, प्लीज गेट लॉस्ट फ्रॉम हिअर, असं नाही म्हणणार. बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं कुठंतरी चिडलेली आहे, ती ओरडलेली आणि इरिटेट होऊन त्याला बोलते मला परत फोन करू नकोस. म्हणजे इथं कुठंतरी तिचा जो टोन आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे. त्यामुळे टोल्ड ऐवजी तुम्ही एकतर टोल्डही घेऊ शकता. बरोबर आहे का. हे पण रिक्वेस्ट नाही म्हणणार, कमांड नाही म्हणणार, ऑर्डर नाही म्हणणार, ॲडवाईस पण नाही. मग इथं न्यूट्रल रिलेशन आहे ना, तुम्ही टोल्ड वापरून द्या. टोल्ड अक्षय, डोंट आल्यामुळे अवतरण चिन्हाच्या ऐवजी नॉट टू घ्यायचा. बरोबर. मी म्हणजेच कोण रे, रवीना, मुलीचं नाव आहे. मग आयचं मी झालं, सीचं हर होणार आहे, अगेन पूर्णविराम. मुकेश सेड टू हिज बॉस. मुकेश त्याच्या बॉसला काय म्हणतो, फॉरगिव्ह माय फॉल्ट सर. आता बॉसलाच उद्देशून सर बोललेले, त्यामुळे परत सर घेण्याची गरज नाही. आता इथं एखाद्याला क्षमा मागितलेली आहे. माझ्याकडनं जर काहीतरी चूक झालेली असेल तर मी माझ्या सिनियरची क्षमा मागतो, माफी मागतो. मी चूक केलेली आहे, माझी चूक पदरात घ्या किंवा मला क्षमा करा. बेग हा शब्द वापरायचा आहे. इथं बेग म्हणजे भीक नाही मागितलेली, थोडक्यात दयेची भीक मागितली तर हरकत नाही. दया करा, क्षमा करा ही तसाच शब्द झालेला, म्हणजे तुम्ही पैशाच्या स्वरूपात भीक नाही मागितलेली. बेग हा कॉमन वर्ड आहे, त्यामुळे इथं बेगला घेऊ शकता, बेग्ड. बरं. मुकेश बेग्ड हिज बॉस. इथं अवतरण चिन्हातील वाक्य इम्पेरेटिव्ह आहे, त्यामुळे टू हा कनेक्टिव्ह घ्या. माय फॉल्ट म्हणजे हिज फॉल्ट्स, ह्या पद्धतीने बदल होणार आहे. मदर सेड टू डॉटर. आता आई तिच्या मुलीला रिक्वेस्ट नाही करणार, ऑर्डर देईन, सजेशन देईन, ॲडव्हाइस देईन. नोटीस करा. मग इथं तुम्हाला विचारलं कम होम अर्ली, लवकर घरी ये, ऑर्डर दिलेली आहे. सेट टूचं रूपांतर ऑर्डर. अवतरण चिन्हाच्या ऐवजी टू घ्या, कारण विधानार्थी वाक्य. कमचा सी स्मॉल घ्या. आता कम होम अर्ली, अर्लीचा लेट करू नका, साध्या गोष्टी समजून घ्या. ह्या पद्धतीनं बदल अपेक्षित आहे. द कॅप्टन सेड टू हिज सोल्जर्स. कॅप्टन त्याच्या सोल्जर्सला काय म्हणतात. आता कॅप्टन आहे, सोल्जरला कमांड देणार, ऑर्डर देणार, दोनच गोष्टी. रिक्वेस्ट करत नाही आहे, ॲडवाईस पण देत नाही, आयदर कमांड ऑर ऑर्डर. नोटीस करा. मूव्ह फॉरवर्ड अँड अटॅक द एनिमी. मग सेट टू ऐवजी ऑर्डर घ्या. इथं अवतरण चिन्हाच्या ऐवजी टू घ्या. उरलेल्या वाक्यात काहीच बदल नाही आहे. लिहून तुम्हाला पूर्णविराम द्यायचा आहे. जे बदल असतील तेच करा, अनावश्यक बदल करायचे नाहीत. जेवढे मी इंट्रोड्यूस केलेत ना तेवढेच बदल अपेक्षित आहेत. सीता सेड श्यामा डोंट बी लेट ऑर यू विल मिस द ट्रेन. ॲडवाईस दिलेला आहे, सल्ला दिलेला आहे, उशीर करू नको, नाहीतर तुझी ट्रेन काय होणार आहे, मिस होणार आहे. थोडक्यात नोटीस करा. डोंट निगेटिव्ह आहे. सेटचं रूपांतर टोल्डमध्ये केलं तरी चालतं, ॲडवाईस वापरलं तरी चालतं. ॲडवाईस श्यामा. डोंटचं रूपांतर नॉट टूमध्ये करा. नॉट टू बी लेट ऑर यू म्हणजेच कोण रे, श्यामा. यूचं थर्ड पर्सन झालं सी. विलचं रूपांतर केलं ओल्ड, मिस द ट्रेन. वाक्यात शेवटी पूर्णविराम. बरोबर आहे. प्लीज सारखा शब्द जर वाक्यात आला तर रिक्वेस्ट करतो. तर रोहित सेड टू हिज फ्रेंड. प्लीज आल्यामुळे रिक्वेस्टेड शब्द घ्यायचा. इथे अवतरण चिन्हाचे टू घ्या. टू पोस्ट धिस लेटरचं दॅट लेटर करा. ह्या पद्धतीनं किती उदाहरणं आली हे वाचून घ्या मित्रांनो. मी तुम्हाला ॲडिशनल दिलेलं आहे. फक्त जर प्लीज आला तर प्लीज रिक्वेस्टसाठी येतो, इथं रिक्वेस्टच पाहिजे, बाकीचं काही नाही आहे. ठीक आहे. आता बघा, इथे एक छोटासा रूल आहे का जो खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या खूप ॲडव्हान्स पार्ट आहे. इथे तुमच्या चुका होण्याच्या शक्यता असते. काय चुका होण्याच्या शक्यता असतात. जनरली काय, मस्टचं रूपांतर आपण हॅड टूमध्ये किंवा मस्टमध्ये ठेवतो, बरोबर आहे. पण जनरली ओल्ड आणि कोल्ड हे दोन शब्द तुम्ही नोटीस करा. बऱ्याच वेळा ओल्ड आणि कोल्ड हे जर प्रश्नार्थक वाक्यात जर आले,
परंतु ते दिसतात प्रश्नार्थक, ओल्ड आणि कोल्ड हे दिसतात इंट्रोगेटिव्ह, पण ते बाकी इम्पेरेटिव्ह बाय नेचर असतात. नोटीस करा, ओल्ड आणि कोल्डनं जर प्रश्नार्थक वाक्याची जर सुरुवात झाली तर अशा वाक्यातून पोलाईट रिक्वेस्ट व्यक्त केली जाते. काय? पोलाईट रिक्वेस्ट. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ना, कुड यू गिव्ह मी युअर फोन प्लीज. कोल्ड हा इंट्रोगेटिव्हमध्ये आलेला आहे, पण याने रिक्वेस्ट केलेली आहे. ओल्ड हा सुद्धा रिक्वेस्ट करण्यासाठी इंट्रोगेटिव्हमध्ये येतो. त्यामुळे वाक्य इंट्रोगेटिव्हचं आहे, पण वाक्य खरं अर्थानं ते इम्पेरेटिव्ह आहे. नोटीस करा, मग इथे इम्पेरेटिव्ह प्रमाणच बदल करायचे आहेत. पाहायचं, ही सेड टू मी यू मस्ट लिव्ह द प्लेस. आता मस्टचं रूपांतर मस्टमध्येच राहतं किंवा हॅड टूमध्ये होतं. आता हे सोडून द्या. दुसरं वाक्य, ही सेड टू मी वुड यू हेल्प मी टू डू द सम. बघा, ओल्ड जर प्रश्नार्थक वाक्यात आला, वुड यू बरोबर आहे, तर यानं रिक्वेस्ट केलेली आहे. त्यामुळे वाक्य भलेही प्रश्नार्थक दिसतंय, पण हे वाक्य ॲक्च्युली कसं झालं आता? इम्पेरेटिव्ह बाय नेचर. त्यामुळे इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थक वाक्याप्रमाणे त्याच्यात बदल अपेक्षित आहे. मग बघा, इथं सेट टूचं रूपांतर इथं रिक्वेस्टेड घ्यायचं. एखादा मनुष्य इथं आता प्रश्नार्थक झालं, आज घ्यायचं का? तर बिलकुल घ्यायचं नाही. तुमचं वाक्य चुका असे फसवणारे उदाहरणं जर टाकली तर ऐन वेळेला गोंधळ उडेल. त्यामुळे रिक्वेस्टेड मी अवतरचिन्हाचे टू घ्या, कारण आज्ञार्थक वाक्याप्रमाणेच करायचं. वुड यू हेल्प मी ही रचना सोडून द्या. आता एवढंच वाक्य घ्या, हेल्प मी टू डू द सम, आज्ञार्थक वाक्याप्रमाणे, कारण टूच्या नंतर नेहमी क्रियापदाचं मूळ रूप येतं. त्यामुळे हेल्प इथं मीचं रूपांतर हिममध्ये करा, उरलेलं वाक्य लिहून पूर्णविराम द्या. येतं लक्षात? त्यामुळे सेंटेन्स हे इंट्रोगेटिव्ह बाय स्ट्रक्चर, बरं इम्पेरेटिव्ह बाय मिनिंग. प्रश्नार्थक दिसतंय पण आज्ञार्थक असतंय, तर मग आज्ञार्थक प्रमाणच रचना करायची. येतं लक्षात सगळ्यांच्या? येस. पुढं बघायचं, आय सेड टू हर कुड यू गिव्ह मी अ कप ऑफ टी. मला एक कपभर चहा देतेस का? रिक्वेस्ट केलेली आहे. त्यामुळे कुड आला तर रिक्वेस्टेड घ्या, अवतरण चिन्हाच्या वेळी टू घ्या. टूच्या नंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात घ्यायचं, टू गिव्ह. आता मी पाहिलं, आय रिक्वेस्ट, इथं आय आलेला आहे, मी तिला विचारले आणि चहा मलाच पाहिजे, त्यामुळे मी तसाच ठेवायचा, अ कप ऑफ टी. ठीक आहे, ह्या पद्धतीनं हा रोल इम्पॉर्टंट आहे, बाकीचं काय नाही. आणि पुढचा जो दिलेला आहे तो तुमचा मित्रांनो एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस. एक्सक्लामेटरी म्हणजेच काय? उद्गारवाचक. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेले, स्टेटमेंट असू, प्रश्नार्थक असू द्या, आज्ञार्थक असू द्या किंवा उद्गारवाचक असू द्या, इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं विधानच बनतं. त्यामुळे विधानार्थीचे रूल या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचे. त्यामुळे एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं रूपांतर अगोदर विधानार्थी वाक्यात करा आणि नंतरच त्याच्यामध्ये अपेक्षित ते सगळे बदल करायचे. येतं लक्षात? त्यामुळे रिपोर्टिंग व्हर्ब आहे हा एक्सक्लेम्ड, रिमार्क, वंडर्ड, शाऊट, अप्लाउड किंवा अशा प्रकारे एखादा घ्यायचा आहे. कनेक्टिव्ह म्हणून तुम्हाला दॅटचा वापर करायचा आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, एक्सक्लामेटरीचं रूपांतर ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये करा आणि नंतर बदल करा आणि वाक्याच्या शेवटी कंपल्सरी पूर्णविराम द्यायचे. हे 4 रूल विसरू नका. कधी कधी तुमच्या वाक्यामध्ये एक्सक्लामेटरीमध्ये असे काही एक्सप्रेशन येतात बघायचं. लास, त्याला आपण म्हणतो एक्सक्लेम्ड विथ सॉरो. जर दुःख व्यक्त करायचं असेल तर आपण अलास हा शब्द येतो, तर याच्या जागी आपल्याला इनडायरेक्टमध्ये एक्सक्लेम्ड विथ सॉरो हे एक्सप्रेशन घ्यायचे. हर्रा, हर्रा हा शब्द जर आला तर एक्सक्लेम्ड विथ जॉय, आनंद व्यक्त करण्यासाठी याचा वापर होत असतो. मे, प्रे किंवा विश. आणि ब्राव जर शब्द आहे, अप्लाउडेड हे रिपोर्टिंग व्हर्ब तुम्हाला घ्यायचं आहे. हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आता बघायचं, अंकिता सेड व्हॉट अ ब्युटिफुल डायमंड नेकलेस इट इज. असा कंप्लीट वाक्य. मग तुम्हाला जर डबल इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्यात एक्सक्लामेटरी सेंटेन्स आलं, अगोदर विधानार्थी रूपांतर करायचं. मग याचं विधानार्थी काय होतं मित्रांनो? नोटीस करा, इट इज एखादा डिग्री ॲडवर्ब घ्या, व्हेरी. नोटीस करा, ब्युटिफुल डायमंड नेकलेस. वाक्य शेवटी पूर्णविराम द्या. बरोबर आहे. म्हणजे
उद्गारवाचक वाक्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात केलं. आता याच्यामध्ये बदल करायचे, डायरेक्ट उद्गारवाचक वाक्यामध्ये बदल नाही करायचे. त्यामुळे इथं आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. बरोबर आहे. समोर असा मस्त डायमंड नेकलेस पाहिलेला आहे की ज्याची किंमत करोडो रुपयाची आहे. मग अशी एवढी महागडी वस्तू पाहिल्याच्या नंतर आनंद होणारे, एक्सक्लेम, आश्चर्य व्यक्त केलेले, ओ, बरोबर आहे. अशा प्रकारे एक्सप्रेशन येते या ठिकाणी. एक्सक्लेम्ड अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घ्या. इटमध्ये बदल होत नाही. इट यमिजारचं रूपांतर ऑज वेअरमध्ये होतं. इथं व्हेरी शब्द वापरला असता तरी चालला असता. अ व्हेरी ब्युटिफुल डायमंड नेकलेस. उरलेल्या वाक्यात बदल नाही. म्हणजे इनडायरेक्टमध्ये स्टेटमेंट झालं पाहिजे. येतं लक्षात, हे इम्पॉर्टंट आहे. पाहिजे. द क्राऊड अप्लाउडेड अँड सेड व्हॉट अ वंडरफुल परफॉर्मन्स. याचं इनडायरेक्ट करताना अगोदर याचं स्टेटमेंट करायचं. इट इज अ वंडरफुल परफॉर्मन्स. ह्या पद्धतीनं जनरली विधानार्थी वाक्याची सुरुवात कर्त्यानं करायची. कर्त्याच्या नंतर क्रियापद घ्यायचं आणि नंतर आवश्यक तो भाग घ्यावा लागतो. याच्यामध्ये बदल करा. बरोबर आहे की ना. जे काय क्राऊड आहे, गर्दीनं खूप उत्साहानं स्वागत केलेलं आहे की किती सुंदर परफॉर्मन्स आहे. अप्लाउडेडचं रिमार्क्ड हा एक्सप्रेशन घेतलं. अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घ्या. इट बदलत नाही. इटचं रूपांतर ऑज. वंडरफुल परफॉर्मन्स लिहून वाक्य शेवटी पूर्णविराम द्यायचा. येतं लक्षात. अशी किती उदाहरणं घेतली तरी तेच राहणार आहे. कॅप्टन सेड हर्रा वी ओन द मॅच. आनंद व्यक्त केलेला आहे. हर्रा हे एक्सप्रेशन आनंद व्यक्त करतं. मग इथं कॅप्टन सेड ऐवजी घ्यायचं तुम्हाला एक्सक्लेम्ड विथ जॉय. हा जे एक्सप्रेशन आहे, एक्सक्लेम्ड विथ जॉय हे एक्सप्रेशन याच्यासाठी घेतलेलं आहे. बरोबर आहे की नाही. अवतरण चिन्हाच्या ऐवजी घेतला दॅट. ओईचं रूपांतर थर्ड पर्सनमध्ये घेतलं दे. बरोबर आहे. वोन साध्या भूतकाळचं रूपांतर पूर्ण भूतकाळ हॅड ओन द मॅच. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. पुढं बघायचं. अलास हिराज ब्रदर इज सफरिंग फ्रॉम कॅन्सर. दुःख व्यक्त केलेले. अलास विथ एक्सप्रेस विथ सॉरो हे एक्सप्रेशन घ्यायचं. सेड द मॅन. इथं त्याला सुरुवातीला घ्या द मॅन एक्सक्लेम्ड विथ सॉरो. एक्सप्रेस किंवा एक्सक्लेम्ड विथ सॉरो. अवतरण चिन्हाच्या ऐवजी घेतला दॅट. आता ह्या वाक्यामध्ये बदल करायचा. हे एक्सप्रेशन जे आहे ना, हे दॅटच्या अगोदर जोडून दिलेले. बघा. हर्रा एक्सक्लेम्ड विथ जॉय. अलास एक्सक्लेम्ड विथ सॉरो. ठीक आहे. दॅटच्या नंतर याच्यात बदल करा. हिराज ब्रदर इजचं रूपांतर ऑजमध्ये करा. सफरिंग फ्रॉम कॅन्सर. वाक्यात शेवटी पूर्णविराम. ह्या पद्धतीने मित्रांनो उद्गारवाचक वाक्यात बदल करायचे. पुढे बघा. द ओल्ड वेमॅन सेड. काय म्हणते. मे गॉड ब्लेस यू. बरोबर आहे. तिने इच्छा व्यक्त केलेली आहे. मे हा विश किंवा इच्छा व्यक्त करण्यासाठी केला जातो. मग इथं द ओल्ड वेमेन प्रेड टू गॉड हे एक्सप्रेशन घेतलेलं आहे. कारण देवाकडेच आपण इच्छा व्यक्त करू, म्हणजे प्रार्थना करतोय. बरोबर आहे. मे गॉड ब्लेस यू. देवाकडे प्रार्थना केलेली आहे तुझ्या भावी आयुष्यासाठी. बरोबर आहे. ओल्ड वेमेन हे थोडेसे ऑड टाईपचे वाक्य बनतात. प्रे टू गॉड फॉर माय वेल बिंग हे वाक्य पाठ करून टाकायचं आहे असं. म्हणजे याचं स्ट्रक्चर आपल्या रोलप्रमाणे बसलं नाही, अर्थाप्रमाणे नोटीस करायचं. मे गॉड ब्लेस यू. एखादी व्यक्ती आपल्याला म्हणते आहे की देव तुझं भलं करो, म्हणजे ती इनडायरेक्टली देवाकडे प्रार्थना करते ह्या बाबाचं भलं कर. म्हणजे बरोबर या पद्धतीनं रचना बनते. हाऊ क्लेवर आय एम याचं स्टेटमेंट बनतं आय एम व्हेरी क्लेवर. याच्यामध्ये बदल करायचं. ही एक्सक्लेम अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट. आयचं रूपांतर ही. यमिजारचं रूपांतर ऑज. उरलेलं वाक्य जोडून द्या. व्हेरी क्लेवर आणि पूर्णविराम द्या. ह्या पद्धतीने एक्सक्लॅमेटरीचं किती पण येतात मित्रांनो हे करायचं. आता ही जी वाक्य आहेत ही तुम्हाला वाचून घ्यायच्यात. ही अगदी रेग्युलर स्ट्रक्चरची काही आहेत, काही इरेग्युलर असतील. वाचून घ्या. आता बघायचं. महेश सेड गुड बाय माय फ्रेंड. आता आपण जर एखाद्याला गुड बाय करतो म्हणजेच त्याला प्रवासासाठी किंवा तो आपल्यापासून दूर निघून जात असेल त्याला आपण करतो ना असं ना गुड बाय. बरोबर आहे की नाही. गांधीच्या टोलमध्ये असं ना म्हणायचं टाटा गुड बाय खतम. बरं. इथं गुड बाय म्हणजे त्याला आपण जाण्यासाठी शुभेच्छा देतोय. समजून घ्या. महेश बेड हिज फ्रेंड गुड बाय हे वाक्य पाठ करून ठेवा.
एखादा म्हणून अशी रचना कशी आली, ही रचनाच तशी आहे. जनरली एखादा व्यक्ती आपल्यापासून दूर चाललेला असतो, प्रवासासाठी निघलेला असताना आपण त्याला गुड बाय म्हणतो, बरोबर आहे की नाही. मग गुड बाय बोलताना त्याला फेअरवेल दिलं तर बेड हिम अ गुड बाय ह्या पद्धतीनं. व्हॉट अ ग्रेट मिझरी, इट वॉज अ ग्रेट मिझरी. छोट्या छोट्या गोष्टी पाहत चला ह्या पद्धतीनं. आणि हा एक शेवटचा टाईप आहे ऑप्टॅटिव्ह सेंटेन्स. हा जो टाईप आहे जनरली नोटीस करा, या ठिकाणी आपण रेग्युलर स्ट्रक्चरमध्ये पाहत नाही. त्यामुळं ऑप्टॅटिव्ह सेंटेन्सची जी वाक्य आहेत ही तुम्हाला वाचूनच पाठ करायची आहेत. कारण इथे तुम्ही तुमच्या मनामध्ये मोस्टली काय करत असतो मित्रांनो, प्रार्थना करता किंवा इच्छा व्यक्त करता, बरोबर आहे की नाही. मग यासाठी आपल्याला ही जी रचना आहे हे रेग्युलर स्ट्रक्चरमध्ये बसत नाही. त्यामुळे ॲज इट इज वाचून घ्या आणि पाठ करा. मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे. मी तुम्हाला याची भरपूर सारी विधानं दिलेली आहे, तर इथं मी तुम्हाला जस्ट वाचून दाखवतो. स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू, याला असं स्पेसिफिक स्ट्रक्चर नाही आहे. जसा वाक्याचा अर्थ बदलतो तसे तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच बदलला जातो. त्यामुळे ही जी काही 15-20 वाक्य मी तुम्हाला दिलेली आहेत ही ॲज इट इज वाचून काढा, समजून घ्या. दॅट्स इट, दुसरं काही करायचं नाही या ठिकाणी. दॅटचा कनेक्टिव्ह म्हणून वापर करायचा आहे. अवतरण चिन्हाच्या ऐवजी तुम्हाला इथं पुढं रिपोर्टिंग वर्ब सेडचा वापर करायचा. पेटर सेड टू किम, मे यू प्रॉस्पर, तुझी भरभराट हो. आपण एखाद्याला शुभेच्छा देतोय, आपण एखाद्याला आशीर्वाद देतोय, बरोबर, तुझी भरभराट हो, हे आपलं पर्सनल ओपिनियन आहे. मग आपण त्याला भावी आयुष्यासाठी हे करतोय, विश, इच्छा व्यक्त करतोय. पेटर विश दॅट किम, लक्षात ठेवायचं, मेचं रूपांतर माईट प्रॉस्पर. ही वाक्य पाठ करा आहे अशीच, बरोबर. द ओल्ड विमेन सेड टू मी लिव्ह लॉंग, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते देवाकडं, बरोबर आहे. तुला दीर्घायुष्य लाभो, इच्छा व्यक्त केलेली देवाकडं. द ओल्ड विमेन प्रेड फॉर मी अ लॉंग लाईफ, ही वाक्य आहे अशी पाठ करायची. मे गॉड ब्लेस यू, बरोबर आहे. द मॅन प्रेड दॅट गॉड, मेचं रूपांतर माईट ब्लेस हिम, ह्या पद्धतीनं ही वाक्य पाठ झाली पाहिजे मित्रांनो. स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू येत नाही ती. आता इथं तुम्हाला एक छोटीशी रचना सांगायची आपल्याला. लेटनं सुरू झालेलं वाक्य. जनरली लेटनी सुरू झालेली भरपूर वाक्य असतात, पण स्पेशली जर लेट असणं जर सुरू झालेलं असेल तर याच्यासाठी इनडायरेक्ट स्पीचमध्ये 4-5 वेगवेगळ्या रचना आहेत. त्यातली एक कॉमन रचना का जी पुस्तकात तुम्हाला कुठेही सापडते ती समजून घ्या. बाकीच्या ज्या नवीन स्ट्रक्चर आहेत ती तुम्हाला मी इंट्रोड्यूस करतो. बघायचं, जर लेटेस्टच्या वाक्यातून प्रपोजल किंवा जर सजेशन जर व्यक्त होत असेल मित्रांनो, तर तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब म्हणून काय घ्यायचं आहे, प्रपोज किंवा सजेस्ट हेच घ्यायचं आहे. लेट ऐवजी शूडचा वापर करायचा आहे आणि दॅटचा कनेक्टिव्ह म्हणून वापर करायचा आहे. विधानार्थी वाक्याची रचना करून त्यात आवश्यक ते बदल करायचे. म्हणजे मित्रांनो इथे तुम्हाला काही गोष्टी नोटीस करायचं आहे. जो वी असतो बघा, लेटस अस आलेलं याच्यामध्ये असऐवजी तुम्ही ओई घ्या. ओईचं रूपांतर तुम्हाला दे मध्ये करायचं आहे. आणि इथं ऑलरेडी शूड आलेलं आहे, म्हणजे रचना काय बनते तुमची, दे शूड बनते, समजून घ्या. बघूया, सुरेश सेड लेटस गो आउट फॉर अ वॉक. सुरेशनं कुणाला तरी काय केलेलं आहे, प्रपोज केलेलं आहे किंवा सजेशन दिलेली आहे. इथं तुम्हाला प्रपोज्ड म्हणजे प्रस्ताव मांडणे असं व्यक्त केलेलं आहे. अवतरण चिन्हाच्या ऐवजी घेतला दॅट. लेट असचं रूपांतर कशात करायचं आता, दे शूड मध्ये करायचं. दे शूड गो फॉर वॉक ह्या पद्धतीनं. लेट असचं रूपांतर, इथं असचं रूपांतर दे मध्ये झालेले थर्ड पर्सन वी प्रमाणे. इथं तुम्हाला पुढे लेटसाठी शूड घ्यायचं आहे, म्हणजे रचना झाली दे शूड. त्यामुळे दे शूड गो आउट फॉर अ वॉक ह्या पद्धतीची रचना बनते. लेटच्या वाक्यातून जर प्रपोजल किंवा सजेशन व्यक्त होत नसेल तर बाकी अर्थाप्रमाणे योग्य शब्दांचा वापर करायचा. फॉर एक्झाम्पल, सुमन सेड टू द टीचर लेट मी गो होम. आता हिनं काय प्रपोजल व्यक्त नाही केलेलं, सजेशन नाही दिलेलं, नोटीस करा. लेट मी गो होम म्हणजे थोडक्यात तिनं काय केलेलं आहे, रिक्वेस्ट केलेली, लेट मी, मला घरी जाऊ द्या, रिक्वेस्ट केलेली, अर्थाप्रमाणे नोटीस करा. जर प्रपोजल सजेशन व्यक्त होत नसेल तर मग बाकी अर्थाप्रमाणे शब्दाचा वापर करायचा आहे. म्हणून बघा, सुमन सेट टूचं रूपांतर रिक्वेस्टेडमध्ये केलेलं आहे, द टीचर. इथं आता रिक्वेस्ट ही आज्ञार्थक वाक्यात जाते, म्हणून आज्ञार्थक वाक्याचा कनेक्टिव्ह घेतला तुम्ही टू. लेट मीचं रूपांतर केले लेट हर गो होम, हे कॉमन स्ट्रक्चर झालेलं आहे. किंवा इथं
सुमन रिक्वेस्टेड द टीचर दॅटचा वापर करू शकता. सी माइट बी अलाउडेड टू गो होम. हे दुसरं स्पेसिफिक रचना आहे, ही पाठ करून ठेवा मित्रांनो. म्हणजे इथं तुम्ही लेट मी ऐवजी माइट बी अलाउडेड ही रचना वापरू शकता स्टेटमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये. जर टू घेतला तर पुढे सिम्पल ह्या पद्धतीनं वापरायचं. माइट बी अलाउडेड घेतलं तर स्टेटमेंटप्रमाणे दॅटचा कनेक्टिव्ह म्हणून वापर. त्यामुळे इथं ह्या दोन पॉसिबिलिटी आहेत, ह्या दोन्ही समजून घ्या. आता एक विधान तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ इनडायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ही सेड लेट अस लिव्ह द केस ॲट द स्टेशन. लेट अस लिव्ह द केस ॲट द स्टेशन. मग बघायचं, ही सजेस्टेड लिव्हिंग द केस ॲट द स्टेशन. ही सेड दॅट लेट अस लिव्ह द केस ॲट द स्टेशन. ह्या पद्धतीनं केलेलं आहे. आता इथं लेट अस आलेलं आहे, ह्याला जर फोड जर केलं तर काय होतं, लेट अस अशी रचना होते. मग आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला रचना केलेली पहा. मग आता इथं मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवतो, मग तुमच्या लक्षात येण्या ठिकाणी लेटस जो असतो हा डायरेक्टचा इनडायरेक्ट स्पीच करताना वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या रचना चालतात. त्यात बघायचं, चेंज ॲज सजेस्टेड प्लस जिरंड. जिरंडचा वापरसुद्धा करता येतो. बरोबर आहे. कॉमा अँड इन्व्हर्टेड कॉमाज विल बी रिमूव्ड. म्हणजे तुमच्या वाक्यातला जे काही कॉमा आहे इन्व्हर्टेड कॉमा तो काढून टाकायचा आहे. बरोबर. लेट्स किंवा लेट अस जनरली यूज फॉर ॲडवाईस समवन. याच्यामध्ये काय काय बदल होतात हे बदल प्रत्येकाने नोटीस करा. हे मी तुम्हाला नोट्समध्ये अपडेट करतो आहे. हा अपडेटेड कंटेंट आहे, त्यामुळे हे नोट्समध्ये असेल तर ओके, नसेल तर मित्रांनो खाली लिहून घ्या. मग इथं तुम्ही सजेस्टच्या नंतर म्हणजे सजेस्टेडच्या नंतर एखादा जिरंडचा वापर करू शकता. जसं या ठिकाणी दिलेले बघायचं, ही सजेस्टेड लिव्हिंग द केस ॲट द स्टेशन. हा जो लिव्हिंग आहे हा जिरंड आहे, त्यामुळे जनरली हे तुमचं उत्तरामध्ये येते. इथं दॅट वगैरे वापरायचं नाही. त्यामुळे सजेस्ट प्लस जिरंड. सजेस्टच्या नंतर पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह माय हीज येऊ शकतं आणि नंतर पण तुम्हाला जिरंड वापरता येतो. सजेस्टच्या नंतर दॅटचा वापर तुम्ही करू शकता. दॅट जर घेतला तर त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्या आणि पुढे V1 घ्यायचं आहे, म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप तुम्हाला घ्यायचं आहे. ही एक रचना असू शकते. सजेस्ट किंवा सजेस्टच्या नंतर जर दॅट घेतला तर पुढे सब्जेक्टच्या नंतर शूडचा वापर सुद्धा तुम्हाला करता येतो. सजेस्ट टूचा वापर तुम्हाला करता येईल. पुढे ऑब्जेक्ट आणि दॅटचा वापरही करता येतो. किंवा सजेस्ट घेऊन पुढे नाऊन आणि प्रोनाऊनची रचना येऊ शकते. आता हे जे वेगवेगळे प्रयोग आहेत ना, हे तुम्ही लक्षात ठेवा. यातलं कुठलं तरी एक स्ट्रक्चर तुमच्या वाक्यामध्ये येऊ शकतं. त्यातलं कॉमनली आयोगाने आत्तापर्यंत काय विचारलेलं आहे, सजेस्टच्या नंतर जिरंडचा वापर विचारलेला आहे. मग बघायचं आता, लेटस गो टू द सिनेमा. सी सेड. यस लेटस आय सेड. त्याच्या अगोदर हे वाक्य बघा, ही सेड लेटस लिव्ह द केस ॲट द स्टेशन. ही सजेस्टेड लिव्हिंग द केस ॲट द स्टेशन. ही रचना तुमची बरोबर आली होती. आता आपलं ट्रॅडिशनल स्ट्रक्चर आहे सी सेड. आता सी सेडनी सुरुवात करा. सेड येईल का परत, नाही येणार आहे. ॲडवाईस, सजेस्टेड आणि सजेस्टेड. इथं सजेस्टेड घेऊ शकता, बरोबर आहे की नाही. मग इथं बघायचं, सी सजेस्टेड. इथं लेटस ऐवजी डायरेक्टली तुम्ही जिरंड वापरू शकता. गोचा जिरंड होतो गोईंग टू द सिनेमा. आणि दुसरं वाक्य अँडने जोडा. अँड मी जर या ठिकाणी यस बोललोय याचा अर्थ मी ॲग्री झालेलो आहोत. मी एखाद्याला यस बोलतोय, तिकडनं म्हणतो डू यू अंडरस्टँड. मी जर बोललो यस म्हणजे मी ॲग्री आहे, म्हणून ॲग्रीड हेच क्रियापद घेतलेलं आहे, समजून घ्या. त्यामुळे इथे तुम्ही जिरंडचा वापर सजेशनच्या नंतर करू शकता. 3 नंबरमध्ये उत्तर येते, बरोबर आहे. इथे कुड येणार नाही, समजून घ्या. पुढे बघा, माय ब्रदर सेड टू मी लेट अस गो आउट फॉर अ वॉक. इथे तुम्ही आता आपलं ट्रॅडिशनल रचना वापरू शकता मित्रांनो. सेड टूच्या ऐवजी तुम्ही टोल्ड नाही घ्यायचा, प्रपोज घेऊ शकता, प्रपोज घेऊ शकता, बरोबर आहे का. अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घ्या, बरोबर. प्रपोज टू मी नाही होणार, प्रपोज मी होतं, किंवा प्रपोज घ्या. दॅट अवतरण चिन्हाच्या ऐवजी. लेटेस्ट रूपांतर तुम्हाला कशामध्ये करायचं, आता दे शूडमध्ये करायचं आहे. हा आपला ट्रॅडिशनल रूल आहे. मग इथं बघा, दे शूड गो आउट फॉर वॉक. गो आउट फॉर वॉक ही रचना तुमची बरोबर येते, ठीक आहे. त्यामुळे प्रपोज टू अशी रचना होत नाही. त्यामुळे हे बघा, आणि दॅटच्या नंतर वी शूड नाही, दे शूड पाहिजे होतं. सो 2 नंबरमध्ये उत्तर
बरोबर येते. ठीक. आता पुढचा एक महत्त्वाचा रील या ठिकाणी समजून घ्यायचा. डायरेक्ट स्पीचमधील एकाच प्रकारची दोन वाक्य नोटीस करा. डायरेक्ट स्पीचमध्ये जर एकाच प्रकारची दोन वाक्य जर दिलेली असतील बघा, किंवा अधिक वाक्य जर आली, तसेच ते एकाच रिपोर्टिंग व्हर्बने जोडलेली असतील, बरोबर, दोन्ही वाक्यांचा स्वतंत्र इनडायरेक्ट स्पीच ज्यावेळी तुम्हाला करावा लागतो हे समजून घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आहे, जर दोन भिन्न वाक्य एकाच प्रकारची आहेत, म्हणजे बघा दोन्ही आज्ञार्थक आहेत, दोन्ही विधानार्थी आहेत, दोन्ही प्रश्नार्थक आहेत, या प्रकारे दोन्ही एक प्रकारची वाक्य जर या ठिकाणी जर रिपोर्टिंग व्हर्बनं जर जोडलेली असतील, अशा वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच करताना मित्रांनो दोनही वाक्यांचा स्वतंत्र इनडायरेक्ट स्पीच करा. काय, दोन्ही वाक्यांचा स्वतंत्र इनडायरेक्ट स्पीच करायचा व ती वाक्य अँडनं जोडून द्यायची. पण दोन वाक्य जर वेगवेगळ्या प्रकारचे असतील, म्हणजे एक विधानार्थी आहे, एक प्रश्नार्थक आहे, एक प्रश्नार्थक आहे, एक आज्ञार्थक, असे वेगवेगळे जर असतील तर परत एकदा दोन्ही वाक्यांचा वेगवेगळ्या प्रकारे इनडायरेक्ट स्पीच करायचा आणि दोन वाक्यांमध्ये काय रिलेशन आहे त्या रिलेशननुसार तुम्हाला काय करायचं, वाक्यामध्ये ॲप्रोप्रिएट हे जोडायचे. देन, ॲडेड दॅट, फर्दर सेड दॅट, ऑल्सो सेड दॅट, याच्यापैकी एखादा भाग तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, वापरायचा. मग या ठिकाणी बघायचं, आय सेड टू हिम, मी त्याला म्हटलो. काय म्हटलो, हू आर यू, हे प्रश्नार्थक वाक्य झालेलं आहे. व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय पाहिजे, म्हणजे मी त्याला बोललो तू कोण आहेस, तुला काय पाहिजे. पण मित्रांनो लक्षात ठेवा, दोनही वाक्यांसाठी इंट्रोडक्टरी व्हर्ब हा एकच आलेला आहे, पण हे दोन्ही वाक्य एकाच प्रकारची आहेत, दोन्ही वाक्य प्रश्नार्थकच आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, दोनही वाक्यांचा इनडायरेक्ट स्पीच करायचा आणि ती दोन्ही इनडायरेक्ट स्पीच अँडनं जोडून द्यायची. मग आता आपण पहिल्याचा इनडायरेक्ट स्पीच करू. बघा, सेट टूचं रूपांतर आस्कमध्ये केलं. हू आर यूमध्ये हू हा कनेक्टिव्ह म्हणून घेतलेला आहे, हू झाला. आर यूचं फक्त जागाची आदला बदल करायची, यू आर. आता हिम याला विचारलेले, मग इथं यूचं रूपांतर ही, एमेजारचं रूपांतर वॉज वेअरमध्ये ही वॉज. आणि दुसरा कनेक्टिव्ह घ्या आता, व्हॉट डू यू वॉन्ट, व्हॉटलाच कनेक्टिव्ह घेतला, डू काढायचा, यू वॉन्ट हे उरलेलं वाक्य झालं. यू म्हणजे ही, वॉन्टचं साधा भूतकाळ केला वॉन्टेड, त्यामुळे ही दोनही इनडायरेक्ट स्पीच अँड ह्या कनेक्टिव्हनी जोडून दिली. त्यामुळे दोन वाक्य जर एकाच प्रकारचे असतील, दोघांचाही इनडायरेक्ट स्पीच करा आणि ते इनडायरेक्ट स्पीच अँडनं जोडून द्या. येतं लक्षात, सरळ आणि साधं. आता इथपर्यंत जाण्याची गरजही पडणार नाही तुम्हाला, परंतु आता उरले थोडा भाग तर घेऊन टाका. उद्या असं व्हायला नको चुकून एखादं असं ॲडव्हान्स वाक्य आलं ना आपल्याला माहीत नाही. त्यामुळे जनरली एवढी विधानं विचारण्यात क्वचित एखाद दुसरं विधान आलेलं आहे, नाही तर मोस्टली आपण जे पाहिलं ना त्यातलंच येऊन गेलेलं आहे सगळं. बघायचं, सनी सेड व्हाय आर यू स्टील वेटिंग रवी, गो अवे नाऊ. आता दोन वाक्याच्या प्रकारामध्ये फरक आहे. इथे तुम्हाला होकॅटिव्ह केसमधलं नाम आलेलं आहे. सनी रवीला उद्देशून बोलतो आहे. पहिलं वाक्य प्रश्नार्थक आहे आणि दुसरं वाक्य आज्ञार्थक आहे. तर याचा इनडायरेक्ट स्पीच करा, याचा इनडायरेक्ट करा आणि दोघांच्या रिलेशनप्रमाणे एक कनेक्टिव्ह वापरा. बघायचं, प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे आस्क हा शब्द झाला कनेक्टिव्ह. सनी आस्क रवी, सॉरी रिपोर्टिंग वर्ब झाला. रवी होकॅटिव्ह आहे, तो कनेक्टिव्हच्या अगोदर घेतला. जो WH वर्ड आला त्यालाच कनेक्टिव्ह म्हणून घेतला. आता उरलेलं वाक्य आर यू स्टील वेटिंग, याचं स्टेटमेंट काय होतं मित्रांनो, आर यूचं रूपांतर होतं यू आर, बरोबर आहे. यू म्हणजे ही रवीसाठी, एमेजारचं रूपांतर वॉज वेअरमध्ये, स्टील वेटिंग. इथपर्यंत झाला तुमचा पहिला इनडायरेक्ट स्पीच. सनी आस्क रवी व्हाय ई वॉज स्टील वेटिंग, हे झालं इथपर्यंत. आणि जे पुढे रवी, बरोबर आहे, गो अवे नाऊ, दुसऱ्या वाक्यात त्याला सल्ला दिलेला आहे, ॲडवाईस दिलेला आहे, तू इथून निघून जा, बरोबर आहे की नाही. देन ही ॲडवाइज्ड हिम टू गो अवे, नाऊचं रूपांतर देनमध्ये झालेलं आहे. इथं दुसऱ्या वाक्यामध्ये ॲडवाइस हे रिपोर्टिंग वर्ब झालं, टू हा कनेक्टिव्ह झाला आणि वाक्य जोडून दिलेले. मग पहिल्या वाक्यात प्रश्न विचारला आणि नंतर त्याला जाण्याचा सल्ला केला, त्यामुळे देन हा कनेक्टिव्ह म्हणून तुम्ही घेऊ शकता. देन ही ॲडवाइज हिम टू गो अवे देन. त्यामुळे भिन्न वाक्य असेल तर भिन्न प्रकारे तुम्ही इनडायरेक्ट करा आणि एक विशिष्ट कंजंक्शननं कनेक्टरने त्यांना जोडून द्या. बस
ह्या पद्धतीनं तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. बघायचं, सी सेड यू स्कॉन्ड्रल हाऊ डेअर यू टू टीज मी. यू स्कॉन्ड्रल ही चिडलेली आहे, बरोबर आहे का, तिला स्कॉन्ड्रल बोलली आणि विचार हाऊ डेअर यू टू टीज मी, तुला मला टीज करण्याचं, तुम्हाला चिडवण्याचं तुझं धाडस कसं झालं. आणि दुसऱ्या वाक्यात काय बोलले, आय शॅल टेक यू टू द पोलीस स्टेशन. हे वाक्य प्रश्नार्थक नाही, हे विधानार्थी वाक्य. बिला धमकी दिलेली, मी तुला पोलीस स्टेशनला नेईन, बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा प्रश्नार्थक वाक्य दिलेले, ही कॉल्ड हिम अ स्कॉन्ड्रल अँड, आता इथं तुमचं दुसऱ्या वाक्यात दिलेले आस्क हिम. हे जे वाक्य आहे याचं विधानार्थी करा, बरोबर. हाऊ डेअर यू टू टीज मी, यू डेअर अशा पद्धतीने. हाऊ हा तसाच कनेक्टिव्ह म्हणून घेतलेला हाऊ, बरोबर. डेअर यूचं काय करायचं, यू डेअर, कारण डेअर हा कनेक्टिव्ह या ठिकाणी आलेला आहे, बरोबर. सॉरी, हेल्पिंग वर्ब आलेला आहे. ही म्हणजे यूजसाठी घेतला ही, डेअरचा भूतकाळ केला डेअर्ड, टू टीज, आणि मीचं रूपांतर इथं सी स्वतःसाठी आलं आहे त्यामुळे इथं हर घ्या, हर. देन सी सेड, सी थ्रेटन, थ्रेटन म्हणजे धमकी दिलेली, कारण दुसऱ्या वाक्याचा जो टोन आहे, म्हणजे बघा एखाद्याला जर बोललो मी तुला पोलीस स्टेशनला घेऊन जाईन, याचा अर्थ मी पोलीस स्टेशन पाहण्यासाठी घेऊन जाणार नाही, बरोबर. तुला पोलीस स्टेशनच दाखवतो थांब, म्हणजे मी त्याला धमकी दिलेली. थ्रेटन यालाच रिपोर्टिंग बरोबर, थ्रेटन टू टेक हिम टू द पोलीस स्टेशन. त्यामुळे अर्थाप्रमाणे तुम्ही नीट चेक करत चला. बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्रांनो कधी कधी अशी वाक्य येतात का ते रोल बेस्ड नसतात. मग या केसमध्ये काय, तुम्हाला ते वाक्य काळजीपूर्वक वाचून कॉन्टेक्स्चुअली तुम्हाला हे पद्धतीनं चेक करावं लागतं बस. आणि काही वाक्य आहेत मित्रांनो, ही वाक्य तुम्हाला वाचायची आहेत आणि मी सजेस्ट करल ही पाठ करून टाकायची, कारण ही कोणत्याही एका रूलला धरून नाही आहेत. आपण जे आत्तापर्यंत रूल पाहिले ना, अशा एका स्पेसिफिक रूलला धरून नाही आहे. तर या वाक्यांचा इनडायरेक्ट स्पीच अर्थाप्रमाणे होतो. कसा होतो मित्रांनो, अर्थाप्रमाणे होत असतो. त्यामुळे बेस्ट तुमच्यासाठी हेच आहे, ही जी वाक्य आहे ही वाचूनच काढा म्हणजे लक्षात राहतील. हेल्प हेल्प शाउटेड द विमेन. आता मोठ्याने ओरड, मदत करा मदत करा, म्हणजे तिला काय मजा वाटते का ओरडायला, नाही वाटत. म्हणजे तिला गरज आहे, तिला कुठंतरी मदतीची गरज आहे आणि म्हणून ती अशानं ओरडते. द विमेन शाउटेड फॉर हेल्प, इनडायरेक्ट स्पीचच होतोय. विमेन शाउटेड फॉर हेल्प. ही सेड गुड बाय माय फ्रेंड. एखाद्याला गुड बाय म्हणतो, मग त्याला जाण्यासाठी कुठे शुभेच्छा देतो. ही बेड गुड बाय टू हीज फ्रेंड. ही पाठच करून ठेवा, ही बेड हीज फ्रेंड गुड बाय, ह्या पद्धतीनं, बरोबर आहे. द टीचर सेड थँक्यू माय बॉईज. टीचर विद्यार्थ्याला थँक्यू बोलतो आहे, म्हणजे त्याला अभिनंदन करतो, थँक्ड दी बॉईज, ह्या पद्धतीनं. त्यामुळे ही जी वाक्य आहेत ना मित्रांनो, ही वाचून पाठ करा. मी याच्यात जास्त डिटेलमध्ये घुसत नाही, ही तुम्हाला नोट्समध्ये ॲज इट इज दिलेली आहे. जस्ट वाचा आणि पाठ करून ठेवा, कारण हे एका रूलला धरून नाही तर स्पेसिफिक, त्यामुळे अर्थ नोटीस करायचं, बरोबर आहे. ह्या पद्धतीनं ही 17 वाक्य 18 वाक्य आहेत, ही तुमच्यासाठी मी काय केलेलं आहे, सोडून दिलेली. त्यामुळे इथपर्यंत तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जस्ट वाचून ठेवायचं आहे, बाकीचं याच्यामध्ये काय करायचं नाही. ठीक आहे, ते जस्ट वाचा. जर याच्यातलीच आली तर हे तुम्हाला उपयोगी पडेल, नाही तर याच्या पलीकडे काय जाण्याची गरज नाही. शक्यतो याच्यातलीच येतील, मी तुम्हाला कन्फर्म सांगतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा एक चॅप्टर होता. याच्यामध्ये आपण छोटे मोठे भरपूर सारे रूल्स पाहिलेले आहेत. तर जस्ट थिअरी आपण या ठिकाणी कंप्लीट केली. आता जो पुढचा जो लेक्चर आहे त्या लेक्चरपासून आपल्याला PYQला सुरुवात करायची आहे. जवळपास 90 ते 95 आयोगाचे वेगवेगळ्या एक्झाममधले जे प्रश्न आहेत ह्या टॉपिकवरचे ते आपल्याला घ्यायचे आहेत. त्यावेळेस तुम्हाला जेवढं काय मी शिकवलं ते सगळं व्यवस्थितपणे परत एकदा PYQच्या आधारे समजून सांगतो. ह्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूया आपण. पुढच्या लेक्चरमध्ये ह्या टॉपिकचे PYQ येऊन भेटूया. थँक्यू.